गेले बरेच दिवस आदिनाथच्या बाबतीमध्ये आदिनाथचं कर्ज, आत्तापर्यंत आदिनाथची चाललेली वाटचाल, एकूणच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल्या, सांगितल्या गेल्या, काही खऱ्या काही खोट्या. पण या दरम्यान बोर्डाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी सोडून इतर कधीही बोलणं आम्ही टाळलं. कारण आदिनाथचा विषय हा नेहमी राजकीय पद्धतीनं हाताळला गेला, त्याला राजकारणाचं एक रणांगण बनवलं गेलं. त्याच्यामध्ये आम्हीही उतरून आणखीन त्या रणांगणावरती गोंधळ आदिनाथचा माजवण्याची आमची इच्छा नव्हती. त्यामुळे आम्ही बरेच दिवस या बाबतीमध्ये भाष्य करणं टाळलं. पण असं जाणवायला लागलं की न बोलणं म्हणजे जे आरोप होत आहेत त्याला आम्ही मुकसंमती देतो. जे करणं चुकीचं ठरलं असतं. आमची जी ही बाजू आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे हे ठरवण्याचा सभासदांना, सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे अधिकार आहे. पण विरोधकांनी उठून बेछूट आरोप करणं आणि त्याला आम्ही उत्तर न देणं हे राजकीयदृष्ट्या संमत झालं नसतं. म्हणून आज बागल गटाच्या वतीनं आणि सध्याच्या आदिनाथ कारखान्याच्या बोर्डाच्या वतीनं आमची भूमिका सांगण्यासाठी आणि जेही काही प्रश्न मागच्या काही काळामध्ये उठलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आदिनाथच्या बाबतीमध्ये जे समज गैरसमज आहे त्याच्या बाबतीमध्ये आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली गेली आहे, जेणेकरून आदिनाथची बाजू, बागल गटाची बाजू आणि आत्ताच्या बोर्डाची बाजू, केल्या गेलेल्या आरोपांमधलं तथ्य, असणं नसणं, मागचा इतिहास, या सगळ्या गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत. मुळात आरोप करणं, कुणावरती टीका टिप्पणी करणं हा आमचा हेतू कधी नव्हता, आज हे नाही. सत्य परिस्थिती सांगत असताना कदाचित काही गोष्टी सांगताना तो आरोपासारखा वाटूही शकतो, परंतु माझा हेतू हा निव्वळ आदिनाथची परिस्थिती सांगणं हाच असतो. आपले काही प्रश्न असतील? बचाव समितीने त्यांनी असा आरोप केला. आरोपांनी तुमच्यावर टीका वगैरे केली जाते, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही सायाचे अधिकार त्यांना न दिल्यामुळं आम्ही कारखाना करू शकत नाही. ज्यावेळेस ती देतील त्यावेळेस आम्ही सगळे विचार करू. याच्यामध्ये अडचणीचा भाग आहे की जेव्हा एखादं बोर्ड निवडून येतं, सहकार नियमानुसार सहीचा अधिकार हा फक्त बोर्डामध्ये दिला जाऊ शकतो. कमिटीचे सदस्य आले नव्हते, परंतु डांगे साहेब आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी हा विचार जेव्हा मांडला तेव्हा मी त्यांनाही सांगितलं, अर्थात ते सहकाराचे तज्ज्ञ आहेत हे त्यांनाही माहीत होतंच आधी, मी सांगण्याची आवश्यकता नव्हती, की अशा प्रकारे कुठलाही सहीचा अधिकार बोर्डातून कोणाला, बोर्डाच्या बाहेरच्या व्यक्तीला दिला जाऊ शकत नाही. आणि त्यावेळी त्यांची अशी भूमिका आली की मी बोर्डात आलो समजा तर माझ्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उठेल आणि तसं ते होऊ शकत नाही. त्यांना हेही सांगितलं, बचाव समितीची इच्छा आदिनाथ चालणं, या सीझनलाच चालणंही असेल तर तीच आमचीही इच्छा आहे. आणि या बाबतीमध्ये जर आपण काही करत असाल, आपण सभासदांकडून आत्ताला रकमा गोळा करताय, खरं म्हणजे हे आमचं काम आपण करताय, तर या बाबतीमध्ये आपण, माझी रिक्वेस्ट राहील की वेगळं खातं काढावं. ही मशिनरी जी आपण देता ही सर्वस्वी बचाव समितीची मालमत्ता दिसावी, त्यांना सहकार्य. उद्याला इथं कुणाचं बोर्ड येईल मला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. मग त्यांची ती मालमत्ता, त्यांनी केलेली ही मदत ही परताव्यासह त्यांना मिळावी, यासाठी याचा आणि आदिनाथचा संबंध असू नये असं नाही, पण याचे व्यवहार वेगवेगळे असावे अशी रिक्वेस्ट मी त्यावेळेला त्यांना केली होती. त्यांचं दुसरं एक म्हणणं असं होतं की दिदींनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही बोर्डामध्ये सहभागी व्हा, परंतु मी जर सहभागी झाला असतो तर त्यांच्यासारखंच मला एक कारभार करता आला असता. त्यांना दुसरा एक ऑप्शन मी असा दिलेला होता की मी ₹1 मानधन तो प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करायला तयार आहे. त्या संदर्भात आमचा फोन झाल्यानंतर मला पुण्याला आम्हाला बोलवलं होतं, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. महत्त्वाचा विषय हा आहे की ₹1 मेहनताण्यावरती मी काम करेल असा प्रस्ताव त्या दिवशी, माफ करा पण माझ्यापुढे आला नव्हता. ह्या बाबतीत इथं बोलण्यापेक्षा डांगे साहेबांनी मी समक्ष असताना हा प्रश्न विचारला गेला तर जास्त बरं राहील, समोर ते क्लॅरिफाय होईल. आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की ठीक आहे, आपली ही इच्छा आहे तर आपण याचं लिगल ओपिनियन घ्या. मी सांगू शकत नाही लिगली हे योग्य आहे की नाही आणि आपण त्यासाठी जाऊ शकतो, हो हे मी म्हटलेलं आहे त्यांना. पण जर ते असं म्हणत असतील की ₹1 मेहनत तर ह्या बाबतीत आणखीन आमची दोघांची, डांगे साहेबांची नाही माझी चर्चा झालेली नाही. भविष्यात त्यांनी तसं आमच्या पुढं मांडलं तर निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू. मॅडम, कारखान्याकडे साखर करू नये, 3 वर्षापासून कारखाना बंद आहे, आता खरं म्हणजे हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता लागावी आणि ती 3 वर्षांनी लागावी, हा फार दुर्दैवी भाग आहे.
मला माझ्या विरोधकांचे आरोप एकतर कळत नाही. पहिल्यांदा विचारलं गेलं की खूप मोठं कर्जाचं डोंगर आदिनाथवरती करून ठेवलं, या कारणावरती 2014पासून इलेक्शन्स लढली जातात. म्हणजे इलेक्शन विधानसभेचं असो, पंचायत समिती झेडपीचं असो, आदिनाथचं असो, मकाईचं असो, विषय फक्त आदिनाथ असतो. म्हणजे पेपर बाकी कुठलाही असो, सिलेबस आदिनाथचा असतो नेहमी. आणि ह्याला आम्ही वारंवार उत्तरं देत आलेलो. त्यावेळेला ते म्हणत होते की कर्जाचा डोंगर करून ठेवलेला आहे. जेव्हा आत्ता आपण बघितलं तर आदिनाथवरती इतर कारखान्यांच्या मानाने काहीच कर्ज नाही, तेवढी मालमत्ता, तेवढा साखरेचा साठा तिथं शिल्लक आहे. आणि आता हा प्रश्न काही लोक विचारतायत की कर्ज काहीच नसताना आदिनाथ लीज आऊट का झाला. पहिल्यांदा मी याचं उत्तर देते की 90 कोटीची साखर का गेली नाही. आदिनाथ कारखाना मागच्या 3 वर्षापूर्वी, स्पेसिफिकली सांगायचं तर विधानसभेच्या दरम्यान आदिनाथची 90 कोटीची जी साखर आहे, सीझन सुरू होता. कुठलाही कारखाना हा माल विक्री करणं आणि त्याच्यातून पैसे मिळवून त्याच्यावरती चालणं ही एक सायकल असते. जेणेकरून ही सायकल तुटली जावी, जेणेकरून हा माल विकला जाऊ नये, या पद्धतीने प्रयत्न झाले. मला कोणावरती व्यक्तिगत आरोप करायचे नाही, परंतु 2-4 लोक हाताशी धरून, मग ती कर्मचारी असतील, राजकीयदृष्ट्या राजकीय पार्श्वभूमीची असतील, जी कोणी असतील, ती लोकांना ती खूप चांगली माहिती आहे. या लोकांना हाताशी धरून त्यावेळेला आदिनाथची साखर अडवली गेली. आमचे चेअरमन गेले होते, दिग्विजय बागल गेले होते, ते हातापाया पडले. त्यांनी विनंती केली की बाबांनो, पगार आपला, आणि ती लोकं किती होती, म्हणजे माफ करा, मी बाकी सगळ्या कर्मचाऱ्यांची माफी मागते की मला ह्याच्यामध्ये तुमचं नाव घ्यायचं नाही आहे, पण मला सरसकट कर्मचारी म्हणावं लागतं. ह्याचा अर्थ मी 100% कर्मचारी म्हणत नाही. पुन्हा एकदा मी सांगते की मुठभर लोक, ज्यांचा हेतू पगार मिळवणं हा नव्हता, ज्यांचा हेतू ही साखर जाऊ नये, याच्याने आदिनाथवरती अडचण यावी. आणि ही अडचण काय यावी, स्वतःची भाकरी लाथाडत कोणीच नाही, परंतु बागलगटावरती आरोप करायला मिळावा यासाठी या लोकांना हाताळलं गेले कित्येक वर्ष हाताळलं जाते. आणि बागलांवरती आरोप करण्यासाठी आदिनाथ बंद पाहिजे, ही एक प्रचंड वाईट प्रवृत्ती तयार झालेली. मला आपल्याला संपूर्ण कार्यकाळ मी नंतर सांगणारच आहे, पण 90 कोटीची साखर असताना 128 कोटींसाठी कारखाना लीज आऊट होणं, हे तुम्हाला वाटतं आम्हाला राजकीयदृष्ट्या योग्य आहे, हे आम्हाला पोषक आहे, ह्याचा आम्हाला त्रास होणार नाही आहे? असा कुठला कारखाना आहे की जिथं 90 कोटीची साखर आहे ती पडू नये आणि तरी कारखाना लीज आऊट झाला? आदिनाथ हा राजकारणाचा बळी ठरलेला कारखाना आहे. जे होणं खरंच अपेक्षित नव्हतं, ते दुर्दैवी होतं, पण ते झालं. आणि हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपण विधानसभेचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. हातापाया पडून चेअरमन आणि दिग्विजय बागल जेव्हा सांगत होते त्यावेळेला शेवटी एक मर्यादा असते. ज्यावेळेला कर्मचाऱ्यांच्या, ठराविकच मुठभर कर्मचाऱ्यांच्या पत्नी तिथे आल्या, त्या वाहनांना आडव्या पडल्या, एक महिला म्हणून मला याचं खूप वाईट वाटतं. मला ह्याचंही खूप वाईट वाटतं की आत्तापर्यंतचे पगार आदिनाथ कारखान्याची पेंडिंग आहे. त्याची कारण मी आपल्याला सांगणार आहे. काय भूषणावह गोष्ट नाही आहे, ही आमच्या मनावरती खूप मोठा आघात केलेली गोष्ट आहे. पण हे आम्ही हाताने केलं का? हे आम्ही मुद्दाम केलं का? हे इतके वर्ष घडतच होतं का? आत्तापर्यंत सांगितलं गेलं की बागलगटाची 15-20 वर्ष सत्ता आदिनाथवरती आहे, निश्चितपणे आहे. आदिनाथच्या सभासदांनी आमच्यावरती तो विश्वास ठेवलेला आणि त्याची खूप चांगली जाणीव आम्हाला आहे. आणि तो विश्वास कायम ठेवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न राहिलेला आहे. ही सत्ता लोकांनी हातात का दिली? विश्वास आहे म्हणून दिली. आणि हाच विश्वास कदाचित विरोधकांच्या मनामध्ये सलत असावा. तो बाजूला काढण्यासाठी आदिनाथला पुढं केलं गेलं. अर्थात दुसरा कुठला आरोप करता येत नव्हता. आम्ही वाळू काढत नाही, बेकायदेशीर कामं करत नाही, आमच्यावरती आरोप करण्यासाठी दुसरी कुठली गोष्ट नाही, आम्ही कधी खून मारामाऱ्या केलेल्या नाहीत. बाकी कुठं आम्हाला सापडावा आम्ही असा मुद्दा दुसरीकडे कुठंच दिसत नाही, दिसतो तो कारखान्यांमध्ये. आणि मी आणखीन एक ॲड करू इच्छिते की आदिनाथच नाही, मकाईच्या माध्यमातून सुद्धा हे प्रयत्न झालेले आहे. कारण दोन्ही सत्ता आमच्या हातामध्ये, त्याच्यामुळं कारखाना बदनाम केला की आपोआप बागल बदनाम होतात, याचा प्रयत्न झाला. मकाई सुदैवाने एक हाती होता, त्यामुळं कसा तरी आम्ही थोडा सांभाळू शकलो आणि आत्ताला उसाला न्याय देऊ शकलो. आदिनाथच्या बाबतीमध्ये आपण जर पहिल्यापासूनचा कालावधी बघितला तर संचालकांची कुटाकुटी, तिथलं राजकीय वातावरण, तिथल्या अडचणी पाहता दुर्दैवानं आम्ही नाही ती भूमिका पार पाडू शकलो, आम्ही कमी पडलो. ती 90 कोटीची साखर जर त्यावेळेला आम्ही, का जे पोलीस प्रोटेक्शन इथं आलं ते जर त्यावेळेला आलं असतं, आम्ही मागितलं नव्हतं असं नाही, ते त्यावेळेला आलं असतं, ते 2019ला आलं असतं, तर आज आदिनाथ लीज आऊट झाला नसता. आपल्याला हे प्रश्न बोलण्याची आपल्याला वेळ आली नसती, पण एक चुकलं असतं, त्यावेळेला बागलांवरती ठेवायला आरोप राहिला नसता. आता साखर उचलायला सुरू झालेलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 ट्रक साखर काढले, त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकांबरोबर चर्चा झाली आणि ते कामगार संघटनेला, म्हणजे ज्याच्यामुळं साखर आणली असं सतत आरोप केला जातो,
तर ते सुद्धा सकारात्मक चर्चा झाली असं सांगता येईल. चर्चा काय झाली आपल्याला माहिती? मला याच्या आधी आपल्याला एक गोष्ट सांगण्याची इच्छा आहे की संघटना ही एकीकरणाचं दर्शन दाखवते. संघटना एक करणारी असावी. ज्या संस्थेसाठीची ती संघटना आहे, पहिली गोष्ट म्हणजे ती त्या त्या संस्थेचं भलं करणारी असावी. त्याशिवाय दुसरं काम जर एखादी संघटना करत असेल तर तिला संघटना म्हणणं कितपत योग्य आहे हे मी बोलू शकत नाही. काही लोकांना राजकीय मोठेपणासाठी, प्रकाशझोतामध्ये येण्यासाठी, मीडियामध्ये राहण्यासाठी जर या संघटनांचा वापर करायचा असेल किंवा आदिनाथला बदनाम करण्यासाठी करायचा असेल किंवा आम्हाला बदनाम करण्यासाठी करायचं असेल किंवा स्वतःला मोठं होण्यासाठी करायचं असेल तर माझी त्यांना हात जोडून विनंती, हे तुम्ही 10 वर्ष करताय, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यात. ZP माझ्या हातून गेलेली आहे, पंचायत समिती गेलेली आहे, दोन्ही आमदारक्यांना आम्ही पडलेलो आहोत. पुढंही तुम्ही आम्हाला पाडा, त्यासाठी आदिनाथचा वापर करू नका. हे संघटना पूर्ण करू. संघटनेची मागणी होती साखरेतून कर्मचाऱ्यांना 150 रुपये प्रति क्विंटल दिले जावे. म्हणजे 100 रुपयाचं पोतं जर गेलं तर त्याच्यामागं कर्मचाऱ्यांना 150 रुपये दिले जावे. त्या पद्धतीनं वरून आदेश कोर्टाचा आला होता. मुळात आदिनाथच्या ह्या अडचणी सुरू कधीपासून झाल्या, मी आपल्याला पगारपत्रकासह सगळ्या गोष्टींचा पुरावा देणारच आहे. आदिनाथ 2000 मी हा प्रश्न थोडासा हा पूर्ण करते आणि पुढच्या याच्यात बोलते मी. तर 150 रुपये देणं हे आम्हाला बंधनकारक होतं. संघटना म्हणण्यापेक्षा सो कॉल तिथं गेलेल्या काही लोकांचं असं मत आहे की ते 150 रुपये आम्हाला मिळालेले नाहीत. तर मी कागदोपत्री आपल्याला पुरावा देते हातात, फक्त मी आता वाचून दाखवते की साखर विक्री आत्ता हा निकाल झाल्यापासून झाली 70,075 क्विंटल. 70,075 70,075 क्विंटल. याची रुपये 150 प्रमाणे येणारी रक्कम होते. म्हणजे 70,075 गुणिले 150 होतात 1,05,11,250 रुपये. 70,000 पोत्यांचे होतात 1,05,11,250 रुपये. आपण आत्ता कागदोपत्री पाहू शकता, बँकेने ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. कर्मचाऱ्यांना ह्याच्यातून अदा केली गेलेली रक्कम आहे 1,29,74,818 रुपये. म्हणजे 1,05,00,000च्या अगेन्स्ट कारखाना प्रशासनानं त्यांना 1,29,00,000 रुपये दिलेत. याचा अर्थ कोर्टाने सांगितलेल्या रकमेपेक्षा मी आपल्याला कागद देणार आहे. जादा दिलेली रक्कम जी आहे ती 24,63,568 रुपये आहे. म्हणजे साखरेतून कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की 150 रुपये प्रति क्विंटल द्यावेत. प्रशासनानं 185 रुपये प्रति क्विंटल दिलेले आहेत. ह्याचे लेखी पुरावे सुद्धा मी आपल्याला देतो. हा आकडा मी लेखी पुरावा देते. मग माझा प्रश्न हा आहे की मी तोंडी बोलत नाही आहे, मी कुठली तरी अशीच सहज बोलणारी व्यक्ती नाही आहे तुमच्यासमोर आत्ता बसून की आपण सहज बसतोय बोलतोय. मी कारखाना प्रशासनाची आणि बोलण्याची जबाबदार व्यक्ती म्हणून, सभासदांनी जबाबदारी सोपवलेली व्यक्ती म्हणून आपल्याशी बोलते. मी कागदोपत्री पुरावा देऊन आपल्याशी बोलते. जर 150 रुपयाच्या अगेन्स्ट 185 रुपये प्रति क्विंटल मिळाले असतील आणि तरीही साखर अडवण्याचा प्रकार जर सुरू असेल, ह्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलण्याची आवश्यकता आपल्याला वाटते का? त्यावेळेस आम्ही संरक्षण मागितलं, मिळालं नाही आणि आत्ता मिळालं. याच्या पाठीमागं काय असं त्यावेळेस मिळालं नाही आणि आत्ता मिळालं? मी या कारणाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा मी असं म्हटलं की तेव्हा मिळालं असतं तर आज देण्याची वेळ आली असती. हो, तेही कारण मी नाही सांगत. येस, मी PIना फोन केला होता. PI साहेबांशी मी बोलले होते. त्यावेळेला मनोज पाटील साहेब SP होते आणि मला टाळायचं काय होतं की ज्या वेळेला त्या महिला वगैरे माझ्या त्या वाहनांच्या पुढे आल्या, आडव्या पडल्या, हे वेदनादायक होतं सगळं. इलेक्शनमध्ये कधीही विरोधकाच्या मानसिकतेवरती परिणाम केला जातो आणि मी एक महिला उमेदवार म्हणून निश्चितपणे त्यावेळेला माझ्या लढाईच्या मानसिकतेवरती परिणाम झाला होता. मी आज आपल्या सगळ्यांच्या पुढं मान्य करते. अर्थात माझ्या पराभवाला खूप सगळी कारणं, माझा पराभव हा माझ्या व्यक्तिगत चुकांमुळे झाला असेल, परंतु त्यावेळेला ह्या ज्या घटना घडल्या त्या फक्त आणि फक्त माझं राजकीय खच्चीकरण करण्यासाठी झालं. माझा हेतू त्याच्यामध्ये इलेक्शन नव्हता. माझा हेतू त्याच्यामध्ये हा होता की याच्यामध्ये जर कोणाच्या अंगावरून वाहन गेलं, काही झालं तर हे नैतिकदृष्ट्या फार वाईट आहे आणि मला ते नको होतं. म्हणून मी विनंती करतो. त्या अर्थात दिली नाही असं मी म्हणू शकत नाही. ती अपुरी होती. ती त्या दिवशी ज्या प्रमाणात होती तेवढी नव्हती. आता कारखान्याकडे किती वर्षाची साखर पडून, म्हणजे 3 वर्ष झालं कारखाना बंद आहे. बरोबर. आणि त्याच्या आधी किती वर्षापासून ती साखर पडून आहे आणि कामगारांची पगार किती दिवसापासून?
आपल्याकडे आत्ताला 2 वर्षाची साखर पडून आहे. दुसरी गोष्ट 2014-15पर्यंत पगार रेग्युलर होतं. मला पगाराची शिकला 2014-15पर्यंत पगार रेग्युलर होते. मगाशी मी आपल्याला सांगता राहिले, साधारण मला वाटतं 14, 15, 13, 14च्या दरम्यान काही गोष्टी घडल्या. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी वेगळ्या हालचाली सुरू झाल्या, वेगळ्या पद्धतीनं काम करणं सुरू झालं. एकतर आदिनाथमध्ये फुटाफुटीचं वातावरण नेहमी होतंच, पण त्याला खत पाणी घालण्याचा प्रकार सुरू झाला. 2014च्या ऑगस्ट महिन्यामधला 14 लाखाचा पगार शिल्लक आहे. त्याच्यानंतर कारखाना सुरू राहण्याचा जो कालावधी होता तो साधारणपणे फेब्रुवारी 2000. काय मला बिना मुद्द्याचं तुमच्याशी बोलायचं नाही, उगीच मग बाकीच्यांमध्ये माझ्यामध्ये फरक राहणार नाही, मी मोगम काहीतरी बोलले. तर फेब्रुवारी 2019मध्ये आदिनाथ कारखाना म्हणजे शेवटचा गाळप करून बंद झाला. फेब्रुवारी 2019पर्यंतच्या 2015पासून ते 19पर्यंतच्या एकूण 35 पगारी त्यावेळेला शिल्लक होत्या. त्याच्यानंतर कारखाना बंद झाला. आम्ही त्याच्यानंतर MSC बँकेकडून बाकीच्या बँकांकडून कर्ज घेऊन पुढचा सीझन सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो. या दरम्यान 2015 ते 19च्या दरम्यान आपण सगळेजण मला वाटतं बऱ्यापैकी साक्षीदार आहात या घटनांचे. जे प्रकार झाले, सहीच्या अधिकारासाठी फुटाफुटी, कर्मचाऱ्यांमध्ये दूषित प्रकारचं वातावरण, कारखान्याचा गाळलेला रस खाली वाहून देणं, म्हणजे मुद्दाम जेणेकरून हे सगळं डिस्टर्ब व्हावं त्या पद्धतीने प्रकार सुरू झाले. यात सगळ्यात वाईट गोष्ट जर काय होती तर 2015च्या सीझनपासून आदिनाथ कारखान्याला कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळू नये याच्यासाठी खास करून प्रयत्न केले गेले. आणि कुठलाही कारखाना सुरू होत असताना भांडवल लागतं, HNTसाठी ॲडव्हान्सेस द्यावे लागतात, कर्मचाऱ्यांच्या पगारी असतात, आतली डागडुजी असते, आणि ही जर वेळेत पैसे मिळाले नाही तर ती होऊ शकत नाही. आज आपण बघताय, आम्ही मकाई चालवतो, परंतु मकाईला वेळेत पैसे उपलब्ध नाही झाले, कर्ज काढून उपलब्ध करून घ्यायला त्याला वेळ लागला. आज परिणाम असा झाला की यंत्रणा आम्ही कशी उभी केली, परंतु ती यंत्रणा आपलं कितपत आहे त्याच्यावरती मर्यादा होतं, ती चांगली यंत्रणा मिळत नाही. आणि हा प्रकार आदिनाथ 2015पासून फेस करतो. 2015पासून या गोष्टी होत्या. पत्र गेली, व्यक्तिगत जाऊन शिष्टमंडळं भेटली, जीबीमध्ये गोंधळ झाला, आदिनाथ बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, आदिनाथला ऊस येऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ठराविक, पुन्हा एकदा शब्द वापरते, ठराविक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आदिनाथ चालू नये हा प्रयत्न करण्यात आला, साखर जाऊ नये हा प्रयत्न करण्यात आला. आणि याचा परिणाम असा झाला की तुम्ही जर हा आलेख बघितला तर हा तुम्हाला 2014पर्यंत वेगळाच दिसेल, आणि 2014पासून आत्तापर्यंत हा वेगळाच दिसेल. आणि 2014पासून जे सुरू झालं त्याचे परिणाम आम्ही 18-19 पासून भोगायला लागलो. तेच सांगते मी, तेच मग अडचणी स्वतः आणल्या नाहीत ना, अडचणी आम्ही आणल्याच नाहीत, सत्ता आमची होती म्हणूनच तर हे सगळं झालं. मॅडम तुम्ही मगाशी असं म्हणतात की काही मुठभर कामगारांमुळे हे झालं, मुठभर कामगार सोडले तर बाकीचे कामगार तर राजकीय होते ना, मग त्यांना बघून का नाही निर्णय घेतला? त्याच्यावरती सुद्धा निर्णय झाला होता. त्याच्यावरती 16 कर्मचाऱ्यांवरती कारवाई आम्ही केली होती. त्याच्यामध्ये पुन्हा राजकीय हस्तक्षेप सुद्धा केले गेले, त्याच्यामधून भडकवून लोकांना बाजूला काढून काम बंद ठेवलं गेलं. हे कित्येकदा झालं, एकदा नाही. आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. 14 पासून 15, 16, 17च्या सीझनला कर्मचाऱ्यांना आम्हाला 1.5-2 महिन्याला जाऊन हातापाय पडून विनंती करून बाबांना काम करा म्हणून सांगावं लागत होतं. दोन गोष्टी आहेत तुमच्या बोलण्यात, दोन गोष्टी तफावत झाली. एक कामगार आणि दुसरं बँकेचं कर्ज मिळवून दिलं नाही, बरोबर, असं दोन गोष्टी नाही. ही तफावत कामगार जबाबदार आहे, बँक कोण नाही, ही तफावत नाही. हे दोन्ही एकाशी एक संलग्न मुद्दे आहेत. आदिनाथ चालू नये हा ह्यातला मूळ पॉईंट आहे. एखादा कारखाना जेव्हा बदनाम होतो, एखादा कारखाना जेव्हा चालणारच नाही अशी भूमिका तयार होते, तेव्हा त्याला कर्ज द्यायला कोण तयार होणार आहे? याचे कर्मचारी महिन्यालाच बाहेर बसतात, काम ठप्प करतात, या कारखान्याचं क्रशिंग नीट होत नाही, या कारखान्यामध्ये राजकीय अस्थिरता आहे. ह्या गोष्टी ह्या बँकेची कर्ज न मिळवण्यासाठीच केल्या गेल्या. ह्या दोन्हीमध्ये तफावत नाही. माझ्या दृष्टीने हे दोन्ही मुद्दे संलग्न आहेत एकमेकांशी. आदिनाथचे पैसे मकाईला ट्रान्सफर केले 8 कोटी रुपये, आणि मकाई आदिनाथचा वापर करून आता मकाई चालतोय. आणि त्यांनी सांगितले की हे सगळे माझ्याकडे पुरावे, आणि जर हे नाही सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास. आपण पुरावे पाहिले,
ते बोललेलं सांगते मी पुरावे देते. ते मुलाखत पण दिली लाईव्ह मुलाखत. नाही म्हणून मी विचारला, पण पुरावे पाहिलेत का? कारण मी पुरावे देते. मुळात सुरुवात, आता आपल्या प्रश्नामुळे मी सुरुवात करते. 2001 साली बागल गटाची सत्ता आदिनाथमधून गेली. स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा त्यावेळेला हा कारखाना स्वतः पुढं होऊन पाहत होते. साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 2001च्या सप्टेंबर ऑगस्ट महिन्यामध्ये ते सत्तेतून पायउतार झाले. ज्यावेळेला ते पायउतार झाले त्यावेळेला त्यांच्यावरती मला वाटतं काहीतरी असा आरोप झाला की त्यांनी चुकीचं कोजन केलं आणि त्यांनी खूप कर्ज करून ठेवलं आणि मोठ्या इमारती बांधल्या. तर कागदोपत्री मी आपल्याला पुरावे देते. 2001 साली, आणि मी हे सांगण्याची गरज नाही, तेव्हाची पिढी आजही आहे, चालती बोलती जिवंत आहे. त्यावेळेला तालुक्यानं कौतुक केलं आणि आजही सगळ्यांना माहिती. तर म्हणजे ज्यांचा स्वर्गीय मामांची नाव घेण्याचा नैतिक अधिकारसुद्धा नाही त्या व्यक्तीने असे बेछूट आरोप करणं म्हणजे हे न पचणारे, न समजणारे. 2001 साली ज्यावेळेला मामा त्या सत्तेतून पायउतार झाले तेव्हा त्यांनी 100% आदिनाथ हा कर्जमुक्त केला होता. त्यावेळेला ते कोजन चालू होतं, नवा पेट्रोल पंप बांधला होता. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की हे सगळं करून तिजोरीत पैसा शिल्लक ठेवून एक चांगली प्रशासकीय इमारत शेतकरी बंधूंच्या, कर्मचाऱ्यांच्या, प्रशासनाच्या उठबशीसाठी तिथं उभी करून ती व्यक्ती त्यावेळी तिथून पायउतार झाली. त्यामुळे हा जो आरोप बेछूटपणे केला गेला आणि असं वाटत असेल की ते नाही आहेत आणि हा आरोप कोणी खोडून काढू शकत नाही, तर माणूस खोटं बोलू शकतो, कागद खोटं बोलू शकत नाही. याचे सगळे पुरावे मी आपल्याला देतीचे, ज्यांना पाहायचे ते आपण सगळेजण या बाबतीमध्ये आपण सगळेजण कारखान्यावरती जाऊन अगदी आता सभासदसुद्धा ऐकत आहेत, ते सुद्धा निश्चितपणे या बाबतीमध्ये माहिती घेऊ शकतात. कारण होतं काय, कागदपत्रांच्या शिवाय बोललं की फार म्हणजे सहज आहे आरोप करणं. आपण आधी पत्रकार परिषद पूर्ण करूया. पत्रकार कागदपत्रांच्या शिवाय बोलणं खूप सोपं आहे. तसं बोललं की आरोप काय, आज पत्रकार परिषद झाली, आता तुम्ही गेलात, कोणी कागद मागणार नाही, कोणी विचारणार नाही, पण तो आरोप मात्र तिथं राहतो, तो सोशल मीडियावरती फिरतो. तो सोशल मीडियावरती फिरतो, त्याच्यावरती कमेंट्स पडतात. या कमेंट्स तिथं असण्याचं किंवा या आरोपांचं मूळ हे तो कारखाना सुरू व्हावा हे नसतं. तर तुम्ही कसे चुकलात आणि तुम्ही कसे चुकीचे आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला निवडून नाही दिलं पाहिजे, आदिनाथला नाही, कुठंच नाही निवडून दिलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू असतो. आणि तो त्यांची इच्छा असेल तर त्यांनी निश्चितपणे प्रयत्न करून तो त्यांनी सफळ करून दाखवावा. ही लोकशाही आहे, हा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. पण तुम्ही कुठलेही आरोप कसेही करणार तर हे सहन केलं जाणार नाही. माझा मुद्दा मगाशी आपल्या याच्यामध्ये राहिला की कोजन झालं होतं आदिनाथ. मी जबाबदारीने सांगते, मी असं म्हणणार नाही की हे खोटं ठरलं तर मी राजकीय संन्यास घेईन, कारण मला माहिती आहे खरं मी खोटं बोलत नाही, त्यामुळे असलं वाक्य मला वापरायचं नाही. तर कोजन होता, कर्जमुक्ती झाली होती, पेट्रोल पंप उभा केला होता, नवी चांगली प्रशासकीय इमारत उभी करून कर्जमुक्ती करून दिगंबररावजी बागलमामा सत्तेतून पायउतार झाले 2001 साली. 2001 ते 2006 साली बागल गटाची सत्ता आदिनाथवरती नव्हती. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्याला आत्ताला हे दिलेले आहे, पेपर्स दिलेले आहेत, आपण बघू शकता की ऑक्टोबर 2005 ते ऑक्टोबर 2006 पर्यंतच्या 13 पगारी आदिनाथ कारखान्याच्या म्हणजे स्वर्गीय मामा सत्ता उतार झाल्यानंतर 2006ला बागल गटाची सत्ता येईपर्यंत 13 पगारी शिल्लक होत्या. मी आपल्याला आकडे दिले की कधी शिल्लक होत्या आणि कधी केल्या गेल्या. आमची सत्ता आली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही मागच्या या 13 पगारी द्यायला सुरुवात केल्या आणि एक वर्षभर आम्ही या पगारी देत होतो. आपण बघू शकता याचे बँक ट्रान्झॅक्शनसुद्धा आपल्याला पाहिजे असेल तर किंवा किरद खतावणीसुद्धा आपण याची पाहू शकता. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा असं सांगितलं गेलं की 2001च्या नंतर कर्ज तर होतं आणि त्याच्यानंतर कर्जमुक्ती झाली आदिनाथची, जे उलट आहे. 2001 साली स्वर्गीय मामांच्या कालावधीमध्ये आदिनाथची कर्जमुक्ती झाली. 2001च्या नंतर ज्या वेळेला मामा सत्ता उतार झाले त्यावेळेला बँक ऑफ मला वाटतं साधारण 2004 ते 2006च्या कालावधीमध्ये घेतली गेलेली कर्ज मी आपल्याला सांगते जी फेडली गेली नाही ती नंतर आम्ही फेडली आणि आपण ह्याची कागदोपत्री पुरावेसुद्धा मागू शकता, आपल्याला मिळतील तो किंवा मी पण देईन आपल्याला. बँक ऑफ इंडियाचं मध्यम मुदत कर्ज होतं 5,83,00,000 अल्पमुदत कर्ज होतं 3 कोटीचं.
OMB म्हणून एक कर्ज होतं, ते होतं 4,81,00,000. ऊस खरेदीचा जो कर असतो तो कर त्यावेळेसचं बोर्ड भरू शकलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्याचं कर्जात रूपांतर करून घेतलं, ते होतं 3,73,00,000. ऊस विकास निधीचं जे कर्ज होतं ते होतं 73,00,000. अर्बन बँकेचं कर्ज होतं 40,00,000. DCC बँकेचं कर्ज होतं 65,00,000. असं एकूण 19,15,00,000 कर्ज ज्यावेळेला 2000 साली बागलगट सत्तेत आला तेव्हा तिथं शिल्लक होते. मी व्याजाच्या शिवाय सांगते, व्याजाशिवाय 19,15,00,000 कर्ज तिथं त्यावेळेला शिल्लक होतं. 2006 साली आदरणीय श्यामलते बागलवाडीची ज्यावेळेला सत्ता तिथं आली त्याच्यानंतर हे 13 पगार दिले गेले. त्याच्यानंतर या कर्जाचा जो परतावा आहे कधी नवजुनं करून कधी भरून अशा पद्धतीनं आम्ही तो परतावा करण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न करत आलेलो आहोत. या संपूर्ण 5 वर्षामध्ये मला कर्मचारी बंधूंना आपण आवर्जून विचारावं अशी इच्छा आहे. बोनस मिळालेलं नाही, कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. मी अमान्य करत नाही की बागलगटाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारी राहिल्या, परंतु आजही मी स्वतः कॉन्फिडेंट आहे. कोणी म्हणत असेल आदिनाथ मृत, हे कोणीतरी म्हणतं हे सांगणं सुद्धा माझ्या जीवावरती येतं. आदिनाथ कधीही मृत होऊ शकत नाही. आदिनाथ खूप जिवंत आहे, आदिनाथ खूप चांगला चालणार आहे. फक्त या प्रकारच्या कारवाया बंद नाही झाल्या आणि आदिनाथवरचा विश्वास बँकेचा सभासदांचा उडवण्याचा प्रयत्न नाही झाला तर निश्चितपणे हे सगळं चांगलं चालू शकतं. त्या दिवशी जे तुम्ही जे मृत म्हणलात ना, तर त्याचा माझा प्रश्न की एक ब्रह्मदेव चालू करेल किंवा पवार चालू करू शकतो असा आरोप. मग मृत अवस्थेत नाही. मुळात पहिली गोष्ट, तुम्ही त्या कारखान्याला जिथं 90 कोटीची साखर आहे तुम्ही मृत म्हणताय. ज्या कारखान्याच्या आसपास एवढं मोठं ऊसाचं क्षेत्र आहे तुम्ही त्याला मृत म्हणताय. ज्या कारखान्यासाठी तालुका इतकं मोठं आज रान माजवलं जाते, आज तालुका हो बागलगटाला सुरू करायचा होता म्हणूनच बागलगट इतके दिवस इलेक्शन लढला, जिंकला. आम्ही प्रयत्न केले नाहीत असं नाही आणि त्याचे पुरावे आता मी आणखीन पुढे आपल्याला सांगते आणि त्याच्यामध्ये देते पण. आज आम्ही काय काय नाही केले ह्याची जंत्री वाजवून दाखवली जाते. आम्ही काय केलं हे सांगितलं जातं का कधी? आपण मला दुसऱ्या आत्ताला सांगितलं की मुद्दा मकाईच्या बाबतीमध्ये आपण मला सांगा पत्रकार, 90 कोटीच्या साखरेच्या न गेल्यामुळं आधी 90 कोटीची साखर आहे त्याचा जो मुद्दा होता मगाशी त्याच्यावरती तुम्ही मला प्रश्न विचारलात की ही का राहिली, ही का राहिली, ही त्या साखरेमध्ये कुणाचं मन होतं म्हणून राहिली का? हा सुरू होऊ नये ही इच्छा आहे ना, ही मी सोडून सगळ्यांची आहे. आता साखर उचलायला सुरू झाली, निश्चितपणे गेलीच पाहिजे ती. साखर गेल्यानंतर बागलगट पुन्हा कारखाना सुरू करू शकेल त्याच्यामध्ये नाही हो मी बागलगट चालू करू शकेल. आज ज्या कारखान्यावरती सरफेसीची कारवाई झालेली आहे, जी मला राजकीय भवितव्य माझं अडचणीत आणण्यासाठी 90 कोटीची साखर अडचणीत आणली गेली, आदिनाथ अडचणीत आणला गेला आणि आत्ताला जो कारखाना MSC बँकेच्या ताब्यात आहे तो मी सुरू करू शकते की नाही हा प्रश्न आपण मला विचारतो. अर्थात हा कारखाना सुरू झालाच पाहिजे. एक वेळ असं समजा की माझं त्या कर्मचाऱ्यांशी जीवाचं नातं आहे, माझे सभासदांनी निवडून दिलेलं आहे माझं बोल, हा माझा तालुका आहे आणि मी फक्त बोलत नाही आहे. राजकारण बाजूला सोडा, मला जी शिक्षा मिळाली आहे मी एकदा नाही कित्येकदा ती घेतली, भविष्यात पण घेईन. पण हा सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करत असताना मुद्दाम ज्या घटना घडत आहेत त्या जर मी सुरू करू नये म्हणूनच होत असतील आणि त्यात तुम्ही मला विचारते की हा बागलगट सुरू त्यावेळेला सुरू करू शकत होता. जरी 90 कोटीची साखर गेली असती तर तो कारखाना सुरूच झाला असता ना. 2017ला पाटील आणि तुमची सत्ता होती बागलगटात. 17ला त्याच्यानंतर ते बाहेर पडले. तर पाटील गटाने जर बागलगटाला साथ दिली असती आदिनाथ कारखान्यासाठी तर हे राजकारण झालं असतं. कारखाना बंद करण्याचं, कामगारांनी आंदोलन करण्याचं आणि साखर करून एकमेकाचे विरोधी गट असताना पाटील गटाने आणि आम्ही आदिनाथचा कारभार केला. एकमेकांमध्ये शेवटी विचारांचे मतभेद हे सगळ्यांमध्येच असतात. आज मी हे सांगू शकत नाही की त्यांनी काय केलं असतं आणि काय नाही, परंतु 4.5 वर्ष असताना ते आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न केलेच. उरलेल्या 6 महिन्याचं आपण जे विचारताय, ज्या वेळेला आम्ही सोबत होतो तेव्हा या विरोधकांनी अडचणी आणणं सोडलं होतं असं आपलं म्हणणं आहे का? मी आपल्याला मगाशी जेव्हा उल्लेख केला 2014 पासून अडचणी सुरू झाल्या
त्या 4.5 वर्षांमध्ये पाटील गट आमच्यासोबत होताच ना. मग आपण असं म्हणताय की ते नसते आणि ते असते. त्रास देणं आणि अडचणी आणणं हे कॉन्स्टंट होतं 2014 पासून. मग ह्या बाबतीमध्ये मला नाही वाटत फार फरक पडला असता, झाला असता. आता आपण काही खूप अडचणी सुरू केल्या, सगळ्याला माहिती की अडचणी होत्या, स्वतःची प्रॉपर्टी ठेवली आणि कारखाना सुरू केला. आता काही प्रश्न उपस्थित केला जातोय की हा कारखाना सुरू झाला पाहिजे की पूर्ण पवारांशिवाय चालू करू शकते, कोणता पवार चालू करू शकतात, कोणतं काय ज्याची त्यांच्याबरोबर बँकेचं त्यांचं झाले झालेलं प्रोसेस, त्यांच्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे का तेच पर्याय? मग प्रश्न काय तुमचा नेमका? माझा कारखाना कोण चालू करू शकतो, पवारच की त्याच्याशिवाय पर्याय दुसरी कोणी? ज्याची कोणाची इच्छा आहे हा कारखाना चांगला सुरू करण्याची आणि ज्याला हे विरोधक त्रास करणार नाही ती प्रत्येक व्यक्ती हा कारखाना सुरू करू शकतो. आदिनाथचं तेवढं पोटेन्शियल आहे. तसं नाही, बचावसाठी ते आलेच की ते असं नाही की आता आपल्याला असं विचारायचं आहे का की पवार सोडून दुसऱ्या कुणी कारखाना सुरू करावा असं माझं मत आहे का? नाही, तसं नाही म्हणायचं की करू शकतं का दुसरं कोण. मी आपल्याला आत्ताच सांगितलं की ज्याची इच्छा आहे आणि ज्याला हे विरोधक त्रास देणार नाहीत, जसं आम्हाला दिला तसा, ती प्रत्येक व्यक्ती कारखाना सुरू करू शकते. पवारही सुरू करू शकतात, सगळेच सुरू करू शकतात. का नाही करू शकतात? अजून कराराचं स्टेटस आता काय अजून करार पूर्ण झालेलं नाही, आणखीनपर्यंत करार झालेला नाही. आणि 2022-23 ला कारखाना सुरू होणं आवश्यक आहे. आता कारखान्यात आपण म्हणजे ऊसाची किती पाहतोय, त्याच्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षी अजून ऊसाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्याच्यासाठी परत बागांकडे आदिनाथ सुरू करण्यासाठी प्रयत्न करायचा. आम्ही म्हणजे आता करार जर झाला नाही तर पवार चालू करू शकतील का नाही याच्याबाबत प्रश्न विचारला. म्हणजे जर त्याच्या ताब्यातच जर कारखाना नसेल तर ते कारखाना सुरू करतील का नाही अजून क्लिअर नाही. मात्र करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं हित पाहून पुन्हा एकदा बागलगड कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. ही गोष्ट मागच्या 4 महिन्यापूर्वीच लक्षात आलेली आहे. जबाबदारीने बोलते की या क्षणी आपल्या तालुक्यामध्ये 5.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. लोकांची अशी अवस्था आहे की कुठल्याही किमतीवरती फक्त माझा फट रिकामा करायचा, इतक्या वाईट अवस्थेत आपल्याला शेतकरी. मकाईसारखा कारखाना जो आपल्याला सहकारी आहे किंवा इतर 2 कारखाने किंवा आसपासचे हे कारखाने करमाळा तालुक्यासाठी पुरे पडू शकत नाही. शेतकऱ्यावरती बांधावरती ऊस टाकण्याची आपल्याला वेळ आलेली. ह्यासाठी आदिनाथ कुठल्याही पद्धतीने सुरू झालाच पाहिजे. 2022-23 ला आम्ही मागेही प्रयत्न करत होतो. आता आम्ही MSC बँकेला पत्र दिलेलं आहे की आपलं स्टेटस आम्हाला कळवा. आमचा कारखाना आपल्या ताब्यात आहे. आपल्या ताब्यात असताना पुढची पत्र आहे, मी आपल्याला सॉफ्ट कॉपी दिली आहे, मी आपल्याला हार्ड कॉपी देते, पण आपल्याला मी कॉपी दिली आहे. तर त्यांना आम्ही सांगितलं की व्याजाचं मीटर तर तुमचं सुरू आहे, तुम्ही प्रॉपर्टी आमची ताब्यात घेतलेली आहे. 31 मार्च 2021 ला 116 कोटीची बाकी होती. आता तुमची 22 फेब्रुवारी 2022 ला 17 कोटीचं आणखीन व्याज पडून 133 कोटीची आत्ताला बाकी झाली. मग तुम्ही कारखानाही ताब्यात घेतला आहे, तुम्ही तो सुरूही करत नाही आहे. मग ह्या पद्धतीने हे चाललं तरी चुकीचं होईल. काहीतरी डिसिजन घ्या, आम्हाला मदत करा किंवा तुमची सरफेसीची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करून, तुमचा करार लवकरात लवकर पूर्ण करून तुम्ही ज्या पार्टीला कारखाना चालवला तर त्या पार्टीला तो चालवायला लावा. कोण चालवतेपेक्षा हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा. लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा 2022-23 ला तो सुरूच झाला पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही विनंती करतो MSC बँकेला. असं सांगितलं जातं की NCDCच्या काही अडचणी आहेत. NCDCची सुद्धा आम्ही जाऊन बोलून आलो. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या कारखान्याच्या बाबतीमध्ये अडचणी आणून थांबायला सांगून तुमचं कर्ज तुम्हाला परत मिळणार नाही. हा कारखाना चालला तरच तुम्हाला कर्ज परत मिळणार. आमची विनंती आहे की तुमचं कर्ज परत मिळण्यासाठी तरी आदिनाथ लवकर सुरू व्हावा, याच्यामध्ये आपण आडकाठी आणू नये. आम्ही शासनाशी पत्रव्यवहार करतोय. बारामध्ये असं म्हणलं की ते NCDCचं कर्ज परत त्याला माहिती नाही, म्हणून हे अडकले. ही वस्तुस्थिती काय होत असताना मुळात पहिली गोष्ट ही आहे की ज्यावेळेला ही प्रॉपर्टी आदिनाथ ही प्रॉपर्टी MSC बँकेने ज्यावेळेला ताब्यात घेतली, एक खूप मोठा गैरसमज असा आहे की बोर्डाने आदिनाथ चालवायला दिलं. तर मला या निमित्ताने सगळ्या लोकांना आवर्जून सांगायचं, सगळ्या सभासदांना ही माहिती द्यायची. खरं म्हणजे वारंवार सांगितलं गेलं, पण पुन्हा एकदा अधोरेखित करायचं की 90 कोटीची साखर, तिच्यावरचं व्याज, आज या रकमा एकूण MSC बँकेचं कर्ज 91 कोटी 70 लाख, त्याची 90 कोटीची साखर आपल्याकडे शिल्लक आहे.
आणि त्याचं व्याज 41,55,00,000 असं म्हणून 133 कोटी या क्षणी. याच्यासाठी आपण ती साखर विकू न शकल्यामुळं, कर्ज भरू न शकल्यामुळं बँकेने आदिनाथ कारखान्याची प्रॉपर्टी ताब्यात घेतली. त्या प्रॉपर्टीवरचा आदिनाथ संचालक मंडळाचा किंवा बोर्डाचा आर्थिक अधिकार संपला. बोर्ड तिथं आहे, बाकी सगळे अधिकार म्हणजे नैतिक अधिकार तिथं आहेत, परंतु आर्थिक अधिकार कर्जापोटी आमच्याकडून काढून घेतले गेले. ते MSC बँकेकडे गेले. सरफेसीची कारवाई साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे सुरू झाली 2020ला सुरू झाली. पत्र पहिलं आपल्याला 20ला झालं. 2020 साली सरफेसीची कारवाई झाली. त्यांनी प्रॉपर्टी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यानंतर आदिनाथच्या बाबतीमध्ये कुठलाही डिसिजन आर्थिकदृष्ट्या घेण्याचा अधिकार हा बोर्डाला राहिला नाही. ना त्या साखरेचा, ना त्या प्रॉपर्टीचा, ना ती प्रॉपर्टी कुणी चालवावी याचा. त्याच्यानंतर जी कागदपत्र होती, जी माहिती होती, आर्थिकदृष्ट्या व्यवहार करण्याचे जे अधिकार होते ते पूर्णपणे त्या प्रॉपर्टीचे हे पूर्णपणे बँकेकडे गेले. त्याच्यामुळं बँकेने हे दिलंय की नाही त्यांनी आपल्याला प्रोसेसही माहिती करू दिली नाही. फक्त ज्या वेळेला त्यांचं आम्हाला पत्र आलं, जे पत्र मी आपल्याला दिलेलं आहे की एवढ्या कालावधीसाठी आम्ही असं करतोय आणि मग त्याच्यामध्ये बारामती ॲग्रोची भूमिका आणि बारामती ॲग्रोला आम्ही देतो, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आम्हाला पत्र आलं, ते पत्र आलं जानेवारी 2020ला. आणि ही माहिती सभासदांना सांगणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळं ते सगळं वाचून आम्ही त्या सगळ्या गोष्टी आम्ही मार्चच्या GB मध्ये या सगळ्या गोष्टी सरफेसीच्या कारवाईसह MSC बँकेच्या निर्णयासह आम्ही जनरल बॉडी मीटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी वाचून दाखवल्या. आता याच्यामध्ये गैरसमज करून दिला जातोय, हे त्यांचं कामच आहे की 15 वर्षाचा 25 वर्ष बागल गटाने केलं. मग माझा प्रश्न असा आहे की एकीकडे तुम्ही म्हणता की MSC बँकेने कारखाना चालवायला दिला आहे, मग जो कारखाना चालवायला देण्याचा आम्हाला अधिकार नाही, तो कारखाना किती वर्ष चालवायला द्यावा अधिकार आमच्याकडे कसा आला? मुरुमकर पत्रकार तफावत ह्याला म्हणतात. तो कारखाना आम्हाला तुम्ही अधिकार पूर्ण काढून टाकलेले आहेत. MSC बँकेच्या आधिपत्याखाली हा कारखाना लीज आऊट झालेला आहे. जर लीज आऊट ते करतात तर तो किती वर्षासाठी करावा हे बोर्ड कसं ठरवू शकतं? हे आज ही पत्रकार परिषद खास त्यासाठीच आहे. एखादी गोष्ट 10 वेळेला खोटी जरी सांगितली आणि जर ती खोटी म्हणायला खरा पुढं नाही आला तर मग ती खोटी खरी होऊन जाते. ठराव हे असं आहे, आम्ही तुम्हाला माहिती देतो, हे तुम्हाला मंजूर आहे की नाही? कारण मुद्दा असा झाला की ऑफलाईन GB ही फार चांगली असते, त्या GB वरती प्रश्न उठत नाहीत, समोर सगळे असतात. दुर्दैव आमचं असं की जेव्हा आम्हाला ही GB घ्यायची होती, कोरोनाचा काळ होता, आमच्याकडे पत्र पण आहेत, रिसिव्ड आहेत. आम्ही पहिल्यांदा साखर आयुक्तांकडे गेलो. आम्हाला GB घ्यायची 31 मार्चच्या आतमध्ये कुठल्याही बोर्डाला सहकारी संस्थेची GB घेणं हे बंधनकारक असतं. त्याच्या आत ती नाही घेतली तर तो गुन्हा होतो. आम्ही वाट बघत होतो, निर्बंध उठले नाहीत. आम्ही साखर आयुक्तांकडे गेलो. त्यांनी सांगितलं कलेक्टरना पत्र लिहा आणि सांगा, कारण आम्ही ऑफलाईन GBची आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही, त्या कलेक्टरला ती परवानगी देण्याचा अधिकार आहे. आम्ही चंद्रकर साहेबांकडे व्यक्तिगत गेलो. आम्ही त्यांना पत्र दिलं की आम्हाला हा महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा आहे. या बाबतीमध्ये काही गोष्टी नाही झाल्या तर आमचा कारखाना सुरू होणार नाही. आम्हाला ऑफलाईन GBची परवानगी द्या. आम्ही कोरोनाचे सगळे नियम पाळू. आम्ही स्वतः कारखाना प्रशासन आणि बोर्ड त्याची जबाबदारी घेते. आमचे गट, आपल्या कारखान्याचे गट, त्या गटने आम्ही ह्या बैठका घेऊ. आम्ही लोक लांब लांब बसू, मोठ्या ठिकाणामध्ये बैठका घेऊ, पण ऑफलाईन GB घेण्याची आम्हाला मान्यता. तर याचा आमच्याकडे पत्रव्यवहार पण आहे. तो पत्रव्यवहार आम्ही याच्या आधी मी तुम्हाला ते पत्र दिलेलं आहे मागच्या वर्षी. आज ही पुन्हा एकदा मी ते देतो. त्याच्यावरती त्यांनी आम्हाला ते नाकारलं. 31 मार्चात GB घेणं मागच्या वर्षी बंधनकारक होतं, दरवर्षी बंधनकारक असतं. ती GB ऑनलाईन घ्यावी लागली. ही GB फक्त आदिनाथनी ऑनलाईन घेतली आहे असं नाही. हा अपप्रचार पहिल्यांदा थांबवा. ही GB महाराष्ट्रातल्या प्रत्येक सहकारी कारखाना काय संस्थेने स्वतःची GB कोरोना काळामध्ये प्रत्येक सहकारी संस्थेनी ऑनलाईनच घेतली आहे. कुठलीही GB ही ऑनलाईनच होते. पण आता 20 एप्रिलला जो आपल्या परत GB मध्ये जो निर्णय झाला, याच्यावरती मी येते आता.
ती GB ऑनलाईन झाली. याच्यावरती आपल्याला सांगते की त्या GBच्या विरोधात माझ्या संचालक मंडळातले माझे सहकारीसुद्धा कोर्टामध्ये गेले होते की ही GB आपण थांबवा आणि ऑफलाईन घ्या. उलट माझंच काम करत होते ते. मलाही ही GB ऑफलाईन होणं बरं होतं, कारण मला माहीत होतं की जेव्हा काही जमत नाही तेव्हा माणूस आरोप करतो. माझं प्रश्न माझं उत्तर पूर्ण. म्हणून ती GB ऑफलाईन घेणं आम्हाला सुद्धा घ्यायची होती. त्यानंतर कोर्टाने त्या दिवशीच त्यांना निकाल दिला की नाही, ही GB ही नियमाला धरून आहे आणि ही GB होणार. ती GB झाली. सेम प्रकार यावर्षी पुन्हा एकदा झालं. आमच्याकडे सभासदांनी मागणी केली की खरं म्हणजे त्यावेळेला ह्याच सभासदांनी अभिनंदन केलं होतं की चांगला निर्णय आहे आणि लिज आउट होईल आणि सुरू होईल. मला वाटतं त्यातली काही लोक त्यावेळेला तिथं फटाके उडवायला पण होते. आपल्या संगम चौक, माफ करा, आपल्या कुठला चौक, आपला सुभाष चौकामध्ये. त्यानंतर त्यांनी येऊन मागणी केली की 2-3 वर्ष सुरू नाही आणि आमचं असं असं मत आहे आणि आपण हा करार कॅन्सल करा. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की करार कॅन्सल करणे एकतर आमच्या हातात नाही. करार केला आहे किंवा सरफेसीची कारवाई सुरू केली MSC बँकेने, ती थांबवण्याचा आम्हाला अधिकार नाही. आमचं मत मांडायचं आहे आम्हाला, असं त्यांचं मत आहे. मी त्यांना म्हटलं हा GBला आम्ही हे सांगितलं होतं, GBने मंजूर केलेलं आहे. GBला जेवढे अधिकार आहेत तेवढे बोर्डाला नाही. मग त्यांनी सांगितलं की नाही, मग GBमध्ये पुन्हा एकदा घ्या. यावेळेला आम्ही, आपल्याला आठवत असेल तर ऑक्टोबरला ऑनलाईन GBची प्रोसेस आहे की 7 दिवस आधी आम्हाला पेपरला ॲड द्यावी लागते. आदिनाथचं कार्यक्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातली आपली गावं आणि 12 गावं नगर जिल्ह्यातली असं मिळून आहे. तर आम्हाला दोन्ही ठिकाणी ॲड द्याव्या लागतात. त्या ॲड आम्ही पुन्हा एकदा दिल्या. त्याला 7 दिवसाचा कालावधी ठेवावा लागतो. त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. त्या रजिस्ट्रेशनला तो पासवर्ड आणि ID पाठवावा लागतो आणि त्या पासवर्ड आणि ID वर, पासवर्ड आणि ID का पाठवायचे आम्ही विचार तेव्हा सांगितलं की ऑथेंटिफिकेशन कसं होणार, हा सभासदाचे कसं करणार. आणि याचं सगळ्याचं झूम रेकॉर्डिंग होतं आणि हे रेकॉर्डिंग आम्हाला जसं आपण मीटिंग झाल्यानंतर सगळं नेऊन सुपूर्द करतो साखर आयुक्तांकडे, तसे सगळं आम्हाला सुपूर्द करावं लागतं. तरी झूमचं पूर्ण रेकॉर्डिंग करावं लागतं. ही सगळी प्रोसेस आता पुन्हा एकदा मागच्या वेळेस सारखाच विषय आला, ऑफलाईन GB हवी होती. यावेळी ऑफलाईन GBसाठी आम्ही प्रयत्न केले. 31 मार्च 2022पर्यंत सोलापूर जिल्ह्यातले कोविडचे निर्बंध उठलेले नव्हते, हे आपल्यापैकी प्रत्येकाला चांगलं माहिती आहे. पुन्हा एकदा आमचा पत्रव्यवहार झाला. पुन्हा एकदा आम्हीच नाही, मला वाटतं त्याच्यामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखाना होता, बरेचसे कारखाने होते की ज्यांनी सांगितलं की आम्हाला ऑफलाईन GB घ्यायची, ऑनलाईन GB आम्हाला नको. पण या सगळ्यांच्या परवानग्या नाकारल्या गेल्या. आम्ही पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये एक ॲड दिली होती. त्यावेळेला जो सभासदांमधून मत आलं की ऑफलाईन घ्या, ऑनलाईन नको. ती GB आम्ही ॲड काढलेली असताना पुन्हा ॲड देऊन कॅन्सल केली. का तर ती ऑनलाईन नको, ऑफलाईन व्हावी. मग ज्या वेळेला 31 मार्च जवळ यायला लागलं, 31 मार्चच्या आत आम्हाला GB घेणं बंधनकारक होतं आणि जर ऑफलाईनसाठी थांबायचं तर 31 मार्चच्या आत आमचा निर्बंध उठत नव्हता. आणि हे सगळं कागदोपत्री, हे सगळं खरं आहे, हे आपण एकदा चेक करू शकता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 20 मार्चची GB आम्हाला ऑनलाईन घ्यावी लागली आणि ऑनलाईन GBमध्ये सभासदांनी स्वतःचं मत मांडलं. आता असं होतं की काही लोक, एक ठराविक वर्ग होता जो मागच्या GBला म्हणत होता ती चुकीची आहे आणि आता दुसरा वर्ग आहे जो म्हणतो ही GB चुकीची. हे खरं जर चुकीचं वाटत असेल तर लोकशाही आहे, आपण दोन्ही GB चॅलेंज करू शकतो. आता जो ठराव झालाय त्या ठरावाला कितपत नाही, बारामती ॲग्रोला जो भाड्याचा पत्र करार पहिला झाला आणि आपण तो आता ह्या GBमध्ये रद्द करून घेतला, तर त्याला कितपत आता नव्हतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी बारामती ॲग्रोचे पवार त्यांनी आदिनाथ आम्ही सुरू करणार असं सांगितलं. या ठरावाला कितपत किंमत आहे का कायदेशीररित्या? ठरावाचं महत्त्व 2 पद्धतीने असतं. एक शब्द जो आपण वापरला कायदेशीर आणि एक असतं नैतिक. या कारखान्याचे मालक तसे सभासद आहेत. सभासदांनी स्वतःचं मत नोंदवलं, त्याला किंमत नाही असं म्हणणं लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचं. मग त्याला महत्त्व नैतिकदृष्ट्या आहेच. आपण कायदेशीर बोलाल तर आपलं मत योग्य आहे. जे मी मगाशीही सांगितलं होतं की हा कारखाना संचालक मंडळाने, GBने, आदिनाथ कारखान्याने लिज आउट केलेला नाही आहे. ही प्रॉपर्टी बँकेने स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे हा ठराव करण्याचा, हा करार करण्याचा, कॅन्सल करण्याचा, थांबवण्याचा संपूर्ण अधिकार ही प्रॉपर्टी ज्यांच्या हातात आहे त्या MSC बँकेला. जे सभासदांसोबत राहणं, बागल गटापेक्षा आज आम्ही तिथं सभासदांचे प्रतिनिधी म्हणून आहोत. आम्ही तिथं आज काम करतोय बागल गट म्हणून करत नाहीये. भले विरोधक आमच्यावरती टीका त्या दृष्टीने करत असले, सभासद उद्या आज मला जे सांगतायत त्याच्यासोबत आहे. उद्या त्यांनी त्यांचं मत जे मांडतील सभासद त्याच्यासोबत राहावंच लागणार. मॅडम, मकाई कारखाना सुरू करण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी आल्या, त्यातून मकाई सुरू झाला आणि आदिनाथला सुद्धा अडचणी आणल्या गेल्या.
असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे एकूण सात जर पाहिला तर आदिनाथ सुरू करण्यासाठी अडचणी आणल्या गेल्या आणि मकाईला सुद्धा तोच प्रयत्न झाला, त्याच्यातून सुद्धा तुम्ही मकाई सुरू केला. पण नेमक्या अडचणी कुणी आणल्या असं वाटतं तुम्हाला? मध्यंतरी असा एक आरोप केला जात होता की बाळगण गट राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेला, त्याच्यामुळे राष्ट्रवादीकडून हा सतत अडचणी करण्याचा प्रयत्न केला जातो. नेमकं तुमचं मत काय? असा कुठलाही आरोप इथं करून मला या गोष्टींना वेगळं वळण द्यायचं नाही. माझी प्रायोरिटी ही आदिनाथ सुरू होणार नाही. प्रश्न इतका गंभीर बनलेला आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही आदिनाथ लढवणार का, अडचणी कुणी आणल्या, हे झालं पाहिजे का, ते झालं पाहिजे का, या सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर 2022-23चा सीझन सुरू करणं. कारण कसा सुरू होऊ शकतो? मी आपल्याला मगाशीच सांगितलं, आम्ही MSC बँकेपुढे आमचं हे मत पण सांगितलेलं आहे की तुम्ही 3 वर्षापूर्वी घेतलं आहे, आमची प्रॉपर्टी MSC बँकेने ताब्यात घेतलेली आहे, ती आणखी पुढं त्यांनी कुठं द्यायची आहे, कसा सुरू करायचा आहे त्यांनी अधिकार घेतलेले. त्यामुळे आम्ही त्यांना मी आता आपल्याला नाही संपत ना. पत्रकार मगाशी पण मी आपल्याला बोलले की मागची जी मी GB घेतली त्यावेळेला आपलं कर्ज होतं 31 मार्च 2021ला 116 कोटी MSC बँकेचं. आता ते कर्ज झालेलं आहे 22 फेब्रुवारी 2022ला 133 कोटी. आणि ही साखर 3 वर्षापूर्वी पुन्हा तोच मुद्दा येतोय. खरं म्हणजे काही लोकांना फार वाईट वाटतं जेव्हा 90 कोटीच्या साखरेचा विषय काढला जातो, पण मुद्दा तिथेच आहे, कळीचा मुद्दाच तिथे आहे, तो 90 कोटीचा. मगाशी एका प्रश्नाचा आपण आता एक उल्लेख केला मकाईच्या बाबतीमध्ये. मकाईच्या अडचणी ह्या संपल्यात असं नाही. मकाईला अडचणी आजही आणखीनही आणल्या जातात. एक मोठा आरोप केला गेला की मकाईने आदिनाथकडून पैसे घेतले आणि ते पैसे दिले नाहीत, मोठे आकडे होते काहीतरी. मी इन कॅमेरा बोलते, फार जबाबदारीने बोलते. दोन्ही कारखाने चालवत असताना आरोप करणं खूप सोपं असतं. 55,000चं गाळप करून कारखाना बंद करणं खूप सोपं असतं. काटा मारणं अतिशय सोपं असतं. मधूनच सत्ता सोडणं खूप सोपं असतं. अवघड असतं तिथं टिकून राहून सभासदांनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणं. कितीही आरोप होऊ देत, तुम्हाला कोणी कितीही खोटं ठरवू दे, कितीही चिकटफट होऊ दे, आणि आम्ही ते करत आलो आहे. 8 कोटी मला तुम्हाला ह्याच्यावरती हा खरं लिगली ह्याच्यावरती माझ्यावरती कारवाई होऊ शकते, पण मी तुम्हाला आवर्जून सांगितले आदिनाथ आणि मकाईने एकमेकांना वारंवार मदत केलेली. ठराविकच गोष्टी प्रकाश होतात आणायचा आणि ठराविकच गोष्टी अंधारात ठेवायच्या, हा प्रकार सुरू आहे आणि तो आज उघडकीला आणण्यासाठी मी ही आज पत्रकार परिषद घेतलेली. मकाई खूपदा आत्ता लेटेस्ट सांगते मी तुम्हाला, हा तर मुद्दा आहेच आहे. मी हा मुद्दा खोडत नाही की मी तेच बोलते, मी हा मुद्दा खोडत नाही की मकाईने आदिनाथकडून पैसे घेतले, पण त्याचबरोबर जेवढ्या वेळेला आदिनाथने मकाईला मदत केली त्याच्यापेक्षा कित्येक तरी जास्त वेळेला मकाईने आदिनाथला मदत केली आहे. ही मदत वेळोवेळी परत पण दिली गेली आहे. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा, मी GB घेतली 20 एप्रिल 2022 साली 2022ला आत्ताला मधली GB, त्या क्षणी खरं म्हणजे हा मुद्दा मार्चला हा मुद्दा खरं मला त्यावेळेला ऑनलाईन GBची स्पॅन खूप कमी होतं, त्यामुळे मला हे सांगता आलं नाही. GSTची कारवाई झाली मागच्या वर्षी आदिनाथवरती फेब्रुवारीमध्ये. आदिनाथकडे 90 कोटीची साखर आणि आदिनाथवरती GSTची कारवाई झाली 1,93,00,000चा काहीतरी आकडा होता, 1,96,00,000 आणि आमच्या समोर आमची साखर दिसते, आम्ही ती उचलू शकत नाही आणि आम्ही आमची GSTची कारवाई थांबवू शकत नाही. इतकी वाईट अवस्था आमची होती. आणि हे आज मी तुमच्यापुढे बोलते सगळं. माझ्या विरोधकांसाठी हा राजकीय मुद्दा असेल, मी याच्यामध्ये व्यक्तिगत होरपळली, मी याच्यात राजकीय होरपळली आहे, कौटुंबिक होरपळली. ज्या वेळेला हा 1,96,00,000चा मुद्दा आला, कुठे जाणार, कोण देणार होतं पैसे त्यावेळेला, कोण होता, आज बोलणारे कुठे होते सगळे. 90 कोटीची साखर तिथं आहे, तुम्ही आज जे बोलता तुम्ही त्यावेळेला का नाही बोललात. ही GSTची कारवाई निव्वळ मकाईच्या मदतीमुळे आम्हाला थांबवता आली. मकाईने स्वतःच्या खात्यातून आमची GST 1,96,00,000 रुपये भरली, जी आम्ही 20 मार्च 2022 पर्यंत सुद्धा देऊ शकलो नाहीत. तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अधिकारामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, याच्यामध्ये तुम्हाला एकही शब्द खोटा दिसणार नाही. आणि हे बँक ट्रान्झॅक्शन्स आहे, खुलं आहे, ओपन आहे. ह्याच्यामध्ये मला नुसतं बोलायचं आणि जायचं आणि पुन्हा 5 वर्षांनी यायचं हे तर माझं काम नाही आहे, इलेक्शन पुरते यायचं असं तर माझं काम नाही आहे. आजही मी आपल्याला आकडेवारी निश्चित बोलते, आपण जर 20 मार्च 2022ला आपण कागदोपत्री चेक केलं तर 1,96,00,000 रुपये आदिनाथचे GST हे मकाई कारखान्यानं भरलेले आहेत, भरले फेब्रुवारीमध्ये. त्यामुळं
उठायचं, काहीतरी आरोप करायचा, बेछूट काहीतरी बोलायचं, ही सिरियल नाही कुठली, हे चुकीचं आहे हे सगळं, कुठला गिअरबॉक्सचा विषय. मग काही काही प्रश्नांच्या बाबतीत मला उत्तरं देणं सुद्धा हास्यास्पद वाटतं. कारखाना ज्यांनी चालवला आहे त्यांना कारखान्याची माहिती पाहिजे. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट किंवा जे इंजिनिअरिंगची माणसं आहेत त्यांना माहिती, एका कारखान्यामध्ये शेकडो गिअरबॉक्सेस असतात, प्रत्येक मशिनरीशी ती संलग्नित असतात. आणि मी हेही सांगते की मकाईने कित्येकदा गिअरबॉक्स कितीतरी माणसांकडून घेतलेले, कितीतरी कारखान्यांकडून घेतलेत आणि कितीतरी कारखान्यांनी मकाईकडून गिअरबॉक्सेस घेतलेले. याला सहकारी भाषेत, याला कारखान्याच्या भाषेत लोनवरती मशिनरी देणं म्हणतात. आणि हे सगळे कारखाने करतात. परवा दिवशी आम्ही मकाईने, मला वाटतं आपण विचारू शकता, मोहोळच्या कारखाना, अनगर कारखान्याला मदत केली. अनगर कारखाने कित्येकदा आम्हाला मदत केली. विहारचे सावंत आम्हाला कित्येकदा मदत करतात, आम्ही त्यांना मदत करतो. कमला भवानीला कित्येक वेळेला आम्ही मदत केली, कमला भवानी आम्हाला मदत करते. ही मदत नसते, ही मशिनरी आहे, ही सांगून बिघडते का? आणि हा फक्त गिअरबॉक्सचा मुद्दा नाही, अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आम्ही एकमेकांना देतो, घेतो, त्याचं भाडं लावलं जातं, त्याची एकमेकांना म्हणजे पावती फाडली जाते. ती एक कसला मुद्दा आहे हा? आणि हे आपण काय बोलतोय आणि आपण कुठल्या पद्धतीने बोलतोय? जबाबदारीने बोललं पाहिजे, जबाबदार माणसांनी. तरी मी नाकारणार नाही, मीच काय, कुठल्याही कारखान्याची कुठली ऑथॉरिटीने नाकारून दाखवू की आम्ही कुठल्याच कारखान्यावरून कधीच लोनवरती एकही मशीन घेतलं नाही, एकही पार्ट घेतलं. कुठल्याही कारखान्याने सांगावे, सगळे करतात, हे घेतात, परत देतात. आणि तिथून पुढचं आदिनाथने हे कमी वेळेस केलं असं, मकाईने कितीतरी जास्त वेळेला आदिनाथसाठी हे केलेलं आहे. याचे पुरावे मी तुम्हाला तिथल्या रेकॉर्ड बुकमध्ये दाखवू शकते. आणि असल्या धादंत खोट्या आरोपांवरती मला उत्तर द्यावी लागतात, तेव्हाच मला कळतं की आपण फक्त करून उपयोग नसतो, आपण सांगितलं पाहिजे. तुम्ही आता सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडून तुम्हाला सहकार्य होत नाही का? 40-45 कोटीसाठी तुम्ही अडचणी द्या. मी प्रयत्न केले, परंतु आत्तापर्यंत मला या बाबतीमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, आम्ही बँकांमध्ये गेलो, आम्ही शासकीय ठिकाणी प्रयत्न केले, आम्ही गव्हर्नमेंटकडे पण प्रयत्न केले. मी आणखीनसुद्धा आशा सोडलेल्या नाही आहेत. प्रयत्न करतो एवढंच सांगणं माझं काम आहे. कारण काय होतं, आता मगाशीच तुम्हाला एक हे सांगते, मागे एकदा आम्ही कोल्हापूर बँकेकडे गेलो होतो, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे. आमचे MD आणि चेअरमन त्यांच्यापुढे बसले होते आणि मंजुरीचं पत्र, बाकी आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, खूप छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. आता आपलं कर्ज आदिनाथचं डिस्पर्स होणार, कर्ज डिस्पर्स होणार. ते पत्र घ्यायला गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोचा व्हिडिओ आम्हाला ते MDने दाखवला. आणि हे खरं आहे, हे मी खोटं बोलत नाही आहे. जे MD गेले होते ते मागं बसले, नंतर तुम्ही खास करून त्यांची क्लिप वेगळी घेऊ शकता. ती व्यक्ती राजकीय नाही आहे, ते अधिकारी आहेत, नाही मिळालं मला मंजुरीचं पत्र. आणि ही एक घटना नाही आहे की जर मी रेकॉर्डवर घेतली असती तर मग हे असल्या पत्रकार परिषदा घेण्याची मला गरज लागली नसती. कारण मला एक तर खोटी पत्रकार परिषद घ्यायची नाही, पण खरी सुद्धा घेण्याची मला गरज लागली नसती. आणि खूप प्रकार झाले. कोण करत होतं? लोकांना पत्रकार सगळं माहिती. मला माझा उद्देश राजकारण करणं, कुणावरती आरोप करणं नाही, फक्त या इन कॅमेरा मला हात जोडून विनंती करायची. खूप केलं, 10 वर्ष करताय, झाली, मला शिक्षा मिळाली. पुन्हा एकदा सांगते, ZP गेली आहे, पंचायत समिती गेली, त्यावेळेला सुद्धा भाषण आदिनाथचीच झाली. आदिनाथ सुरू होऊ द्यायचा नाही का, तर हा मुद्दा बागलांच्या विरोधात राहिला पाहिजे. मला राजकीय मुद्दा करून माझा फायदा नुकसान आज काहीच नाही आहे. मी 3 नंबरवरती आली, हे मी इन कॅमेरा सांगते तुम्हाला. मी ह्याचा आरोप अख्खाच्या अख्खा ह्याच्यावरती करत नाही की ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, परंतु माझ्यावरती वार करण्यासाठी मध्ये आदिनाथ येतो, कारण तो बागल गटाच्या ताब्यात आहे. कळत नकळत त्याचा खूप मोठा तोटा वारंवार आदिनाथला होत आला आहे. मला माझ्या विरोधकांना सांगायचं की तुम्हाला काय राजकीय नुकसान करायचं ते वेगळं करा. येणाऱ्या निवडणुकीत बागल मला वाटलंच होतं तुम्ही हा प्रश्न विचारला. पत्रकार माझी प्रायोरिटी आदिनाथ सुरू करणं हे आहे, हे माझं नैतिक ऑब्लिगेशन आहे ते. जोपर्यंत ही समोरची समस्या संपत नाही तोपर्यंत राजकीय विचार करण्यासाठी मी थांबते थोडीशी. कारण आरोप हेच असणार आहेत. आपण आणखीन बघा, 2014ला सुद्धा मी सभा घेत होते, तर माझ्यापुढे माणसं बसवून आदिनाथचे प्रश्न विचारले जात होते. 2019ला जेव्हा मी गावागावांमध्ये गेले, आपण विचारताय कुणी केलं, माझी सभा नेरल्यात लोकांनी नाही उधळली, ठराविक माणसं पाठवून, म्हणजे आम्ही बसलो होतो, आम्ही बोलतोय आणि बाहेरून 4-5 लोक पाठवून ती सभा उधळली गेली. वांगी 4मध्ये हाच प्रकार झाला, नेरल्यात हाच प्रकार झाला, गौंडऱ्यात हाच प्रकार झाला. सगळीकडं हा प्रश्न ज्वलंत ठेवायचा आहे.
हे त्यांच्या राजकारणाचं रॉकेल आहे, पण त्याच्यासाठी जीव आदिनाथचा जळतो हे लक्षात आलं पाहिजे. कारखाना चालू करण्यासाठी आता काय आहे नेमकं? दोन मुद्दे आहेत की हा कारखाना कुणी चालू करावा हा प्रश्न दुय्यम आहे. हा कारखाना चालू झाला पाहिजे. ही प्रॉपर्टी आत्ताला MSC बँकेच्या ताब्यात आहे. MSC बँकेने हा डिसिजन घ्यायचा. त्यासाठी आम्ही 1-2 दिवसाआड त्यांच्याकडे आम्ही स्वतः जातो. काहीतरी डिसिजन घ्या, कारण हा एप्रिल आहे. मेमध्ये ॲडव्हान्सेस सुरू होतील. मशिनरी हातात पाहिजे, तर एप्रिलमध्ये हातामध्ये मशिनरी घेऊन काम सगळं सुरू केलं गेलं पाहिजे. आणि आत्ताला त्या ऑथॉरिटीमध्ये आम्ही नसल्यामुळं मी असं खामठोक तुम्हाला सांगू शकत नाही की मी हे करते आणि ते करते आणि हे करेन आणि ते करेन, ही डेडलाईन आणि या दिवशी होईल, कारण ती ऑथॉरिटी माझ्या हातामध्ये नाही आहे. पण मी प्रयत्न सोडलेले नाही आहेत. काय तुम्ही फार तर सांगताय म्हणजे आम्ही सगळे बसले ना की म्हणजे आम्हालाच त्याच्या पुढं उलगडत नाही की कारखाना कसं चालवणं. मग बाकीच्या लोकांचं MSC ऐका नाही तुमची घेऊन बाकीच्या लोकांचा तर प्रश्न फारच लांबते. बरोबर आहे. कारण एकीकडे आपली जीप होती ते दुसऱ्या दिवशी स्वतः जरा सांगतात की आम्ही चालवणार. कारखान्याचा करार तर पूर्ण झालेला नाही. कारखाना MSCBच्या ताब्यात बँकेने साखर उचलण्यास सुरू केली. ही सगळी गोंधळाची परिस्थिती असताना आपली भूमिका एकदम असते की कारखाना कुणी सुरू करा पण सुरू करा. पण हे आम्हालाच कळत नाही की कसा सुरू कारखाना सुरू करा हे आदिनाथ संचालक मंडळ MSC बँकेलाच सांगू शकतं. आणि आम्ही MSC बँकेशीच पत्रव्यवहार करतो. आम्ही MSC बँकेशीच बोलतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. आम्ही सहकार मंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. आम्ही आदरणीय पवार साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की ही जीही काही प्रोसेस आहे ही लवकर पूर्ण करावी. आणि जो आत्ताला MSC बँकेच्या हातात वेटो पॉवर आहे त्यांच्याकडे, ते ठरवू शकतात सगळ्या गोष्टी. एक तर तुम्ही करा, लवकर पूर्ण करून घ्या, काम लवकर सुरू करा. ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस सर्व सभासदांनी फटाके फोडून मी आता आपल्याला सांगितलं. पण आता आजची 2-3 वर्षांची परिस्थिती अशी झाली की ते सभासद आज देऊ नये म्हणून हा त्या बाजूने आहे आणि वाटेल ते रस्त्यावर उतरण्याची याच्यावर आहे. तर त्या दृष्टिकोनाचं भविष्यामध्ये चिकन बँक जाताना चालू करायला लागेल किंवा नाही लागेल तर ह्याच्याबद्दल मतदान तुमचं काय राहणार आहे? तुम्ही काय निर्णय घेणार? आम्ही आत्ताला MSC बँकेला शेवटी 2च पर्याय आहेत पत्रकार. एक तर MSC बँकेने हा लीज आउट पार्टीकडून सुरू करणं, नाही तर MSC बँकेने कर्ज पूर्ण करून घेऊन काहीतरी मध्यम मार्ग काढून पुन्हा एकदा बोर्डाला सुरू करायला. आम्हाला कुठलाही मार्ग चालेल, पण लवकर सुरू व्हा. कारण ह्या विचारात जर गेलं हे का ते आणि हे MSC बँकच करू शकते. इथं आपण तिसरं चालू करायचं पण तसं घडताना आता काही दिसत नाही. काय होते पवार करण्याचे आहे आणि ते अजून सांगतायत की आम्ही सगळे सुरू करणार. कळत नाही हे ते कशाच्या आधारे बोलतात ते पण. आजला मुद्दा असा आहे की आम्ही बोलत असताना आम्ही बारामती ॲग्रोला बोलू शकत नाही, आम्ही दुसऱ्या कोणालाही बोलू शकत नाही. ज्यांनी घेतलेलं आहे आपण त्यांना बोलू शकतो. आम्ही फॉलोअप घेतोय. आम्ही सगळ्या प्रकारचे प्रयत्न आम्ही MSC बँकेच्या बाबतीत करतो. सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मकतेने आहे का? निश्चितपणे यासाठी कारण हे आहे, मी आता आपल्याला सांगितलं की जी साखर तिथं होती ती तिथं असताना तिचं व्याज जर एका वर्षामध्ये कारखाना सुरू न झाल्यामुळे 18 कोटींनी वाढत असेल तर साखर ही उचललीच गेली पाहिजे. ते उचलणं आदिनाच्या दृष्टीने पोषकच आहे, आवश्यकच आहे. आता जी कामगारांची जी भूमिका आहे साधारण 16-17 कोटी कामगारांची जी भूमिका आहे त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी परत एकदा बागांकडे पुढाकार देईल. म्हणजे याच्यामध्ये काही कर्मचारी आता संघटनेत पण इतके तुकडे आहेत की मी कोणाशी बोलते ते मलाच कळत. आणि त्यातलं मला वाटतं दोन ह्याच्याशी तर मी बोलली पण मागही बोललेली, आत्ताही बोलली. त्यांना विनंती करतोय. छोटा किस्सा 2019 साली ऑक्टोबरमध्ये कसं होतं, पश्चिम भागातला शेतकरी ऊसासाठी सभासद जगतो. पूर्व भागातल्या शेतकऱ्याचा ऊस नसतो, त्याला साखरेसाठी ते जपायचं असतं. आणि दिवाळी होती. आम्ही संचालक मंडळ एकत्र आलं
आम्ही काही भाग उचलला, म्हणजे जे म्हणतात ना की ह्यांनी पैसे द्यावे, आम्ही पैसे दिले नाहीत असं नाही. आम्ही कित्येकदा आदिनाथचे पगार, आणि जे कर्मचारी आता विरोधात बोलतात त्यांना पण तुम्ही विचारा, टेबल लावून आम्ही रोखीने पगार वाटले, रोखीने पगार व्यक्तिगत खर्चातून आम्ही केलेले आहेत. त्यावेळेला सुद्धा 80 लाख रुपये आम्ही सगळे मिळून जमलो, आम्ही ते दिले की हे पैसे, आणि सभासदांना साखर जाऊ द्या, का तर पूर्व भागातला शेतकरी हा फक्त साखरेसाठी, त्याला सभासदाचा एवढाच फायदा मिळतो. त्यांच्याकडे ऊस कधी असतो, 4 वर्षातून एकदा, पण त्याच्यासाठी सुद्धा विचित्र भूमिका घेतली गेली. शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे नेहमी म्हणतात, बागल यांनी समोरासमोर या विषयावरती चर्चा करा. माझी तयारी आहे. बऱ्याच वेळा असं आपल्याला बघायला मिळालं की इतके आंदोलनं झाली आदिनाथच्या कामगारांची, संख्या कामगारांची पुरीच असायची, पण त्याचा इफेक्ट मात्र संपूर्ण कारभारावर झाला. आता काल एक काय बेअरिंग की काहीतरी म्हटले 66 लाखाची चोरी झाली आदिनाथमध्ये. आदिनाथमध्ये कधीही 66 लाखाची चोरी झालेली नाही आहे. आदिनाथच्या गोडाऊनमधून, आदिनाथच्या तुमच्या सप्लाय मटेरियलमधून ठराविक एका कर्मचाऱ्याने चोरी केली होती. होतं कसं, शेवटी कानफट्या नाव पडतं. आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचे पगार नाही आहेत, मग म्हणून हे केलं गेलं आहे, आणि मग त्याच्यात सगळेच असे, हा आरोप होऊ नये म्हणून आम्ही ही गोष्ट कधी बाहेर काढली नाही. आपण जर माहिती घेतली तर आपल्याला पोलीस स्टेशनला त्याची एक रितसर तक्रार आपल्याला मिळेल. ती चोरी होती, आणि हे तेच लोक जे आज आरोप करतात. मला व्यक्तिगत कुणाच्या ह्याच्यात जायचं नाही, परंतु हे 66 लाखाची चोरी वगैरे हे चुकीचं बोललं जातं. हे असं काहीही नाही आहे, आणि म्हणजे मला ह्या आरोपाचं खंडन करताना सुद्धा मी याचं का खंडन करते हे मला समजत नाही, पण नाही केलं तर ते खरं समजलं. यावर समजा आता पुढचा एक विषय सभाचं मानतो मी की ज्यावेळेस ही वाढीला करून देईल कारखाना गेला असेल तर त्याचं आधी संचालक तयार होणार होणार, तर त्यावेळेस आपण त्यामध्ये सहभागी होणार आहे. मी आत्ताच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हा राजकीय प्रश्न आहे. आजला मी आपल्या पुढं फक्त आजची आदिनाथची काळजीवाहू संचालिका म्हणून बोलते. माझ्या पुढं आधीची प्रायोरिटी आदिनाथचा 2022-23चा सीझन सुरू करणं ही आहे. या विषयावरती आपण पुन्हा कधीतरी बसल्यानंतर हा जो NCDCच्या 25 कोटी रुपयाचं जे कर्ज आहे त्याच्या विनियोगाचा जो आरोप आहे त्याच्या बाबतीमध्ये मी आपल्या सगळ्यांना त्याची विनियोगाची कॉपी रितसर दिलेली आहे. याच्यामध्ये आपण बघू शकताय की मूळ त्याच्यामध्ये 14-15-15-16चं केन पेमेंटच 18 कोटी 46 लाख रुपये होतं. ते दिलं गेलेलं आहे. लाईट पॉवर, डिझेल पंप, स्टाफ सॅलरी आणि बाकी सगळे दिवाळी बोनस वगैरे या सगळ्या गोष्टी, NCDC लिगल फीज, मॉर्गेज फीज, MSC बँकेचं शॉर्ट टर्म लोनचं इंटरेस्ट, हे सगळं मिळून 23 कोटी 6 लाखाचा विनियोग इथं दिला गेला आहे. राहिले 1 कोटी 93 लाख रुपये. त्याचासुद्धा जो विनियोग आहे तो मागं आपल्याला दिलेला आहे. HNTचं जे पेमेंट होतं 30%, ते 14-15चं 60 लाख दिलं गेलं. साखरेचे ड्यूज दिले गेले 90 लाखाचे. स्टाफ पेमेंट 1 कोटी 70चे केले गेले, सॉरी स्टाफ पेमेंट 170 कोटीचे दिले गेले. त्याच्यामुळं या एकूण विनियोगातील फक्त 23,29,00,000 रुपये त्याच्यामध्ये शिल्लक राहिले. 25 कोटीपैकी बाकी सगळा विनियोग आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये. त्यामुळे हा जो आरोप आहे की 25 कोटीपैकी 8 कोटी इकडे गेले तिकडे गेले, हे मी फार काही उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचा रितसर विनियोग बँकेच्या याच्यासह आपल्याला दिला. MSC बँकेचा जो करार MSC बँकेने सरकारी नियम 15 वर्ष आणि आदिनाथचा करार झाला 25 वर्ष. नेमकं हे कसं काय झालं? आम्हाला 2020च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये जे पत्र आलं 21च्या, हां बरोबर, 2021च्या जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला पत्र आलं. ते MSC बँकेचं होतं. मी त्याची कॉपी आपल्याला दिलेली आहे. त्या पत्रामध्ये MSC बँकेने स्वतःच नमूद करून आम्हाला पाठवलं की बारामती ॲग्रोला आम्ही 25 वर्षासाठी हा करारासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखाना देत आहोत. त्याच्यावरती आम्ही तोंडी विचारणं त्यांना 15 वर्षाच्या कराराची केली की शासकीय नियम जर 15 वर्ष आहे तर 25 वर्षाचा करार का. तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं आलं की ज्या निविदा आल्या होत्या
हे MSC बँकेचं म्हणणं आहे. ज्या 15 वर्षाच्या निविदा आलं तर त्याच्यामध्ये एकही निविदा 15 वर्षाची नसल्यामुळं जी 25 वर्षाची आली ती आम्ही फायनल केली. आणि आपण म्हणता ते बरोबर आहे की शासकीय नियम हा 15 वर्षांचा. एका मुलाखतीमध्ये उस्मानाबाद सरकारी उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या वाणीसाहेब कारखान्याचे चेअरमन असताना काही वाहनं घेतलेली होती भाड्याने. त्याच्यामध्ये बोगस दर्जा असल्याचा नंबर आहे, मोटरसायकलचे नंबर आहे त्याच्यावर. आणि किती किमतीचे सांगितले गेले? 20 ते 25. 20 ते 25. आणि ते परत भरले गेले, वसूल केले गेले नाही. मी आपल्याला एक यादी दिलेली आहे आणि ही पूर्ण यादी 1993-94 पासून आदिनाथचा जो शेवटचा सीझन होता तो साधारण होता 2018-19 इथपर्यंतची ही पूर्ण यादी. याच्यामध्ये कुठल्या वर्षी कुठल्या वाहतूकदाराने किती वाहनं लावली, त्याच्यासाठी किती पैसे उचलले, या सगळ्याची डिटेल आहे. आणि वर्षानिहाय मी आपल्याला आत्ताला त्याची पेंडन्सी दिली की प्रत्येक वर्षी HNTच्या वाहतुकीची दिलेल्यापैकी किती रक्कम गोळा झाली. यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझं नशीब आहे की माझ्याच मामाच्या गावावरती हा विषय झाला. माझ्या वडिलांच्या मामाचं गाव नेमकं बीड पाठवलं. सगळी वाहतूक तिकडूनच येते. चुकून जर ते झालं असतं तर असं म्हटलं गेलं असतं की राहिलेले सगळे पैसे तिकडचे. आत्तापर्यंत 93-94 ते साधारणपणे 2018-19 पर्यंत आदिनाथकडची ऊसतोडणी वाहतूक ॲडव्हान्सची येणे बाकी, एकूण येणे बाकी 93-94 पासून ते 18-19 पर्यंतची ही निव्वळ 9,22,00,000 रुपये. ही जास्तच आहे, कमी नाही आहे. परंतु हा जो आरोप आहे की एका वर्षात आणि उस्मानाबादमध्ये आणि 20 कोटी, हा आकडा कुठून आला मला माहीत नाही. हे अभ्यासाशिवाय आणि असंच केलेलं हे विधान मला दिसते. मी आपल्याला याच्यामध्ये रितसर सगळी माहिती यादीने सर्व वाहतूकदारांची निहाय मी दिलेली आहे. मुळात वाहतूकदारांकडं पैसे शिल्लक राहणं ही अतिशय चुकीची गोष्ट. ज्यावेळेला उस्मानाबादचा मुद्दा आला त्यावेळेला मी जरा खोलात गेले आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्या ज्या एकूण ह्या याद्या आहेत प्रत्येकाला आपण नोटिसेस सर्व केलेले आहेत. खास करून आता हे ते उस्मानाबादचे आहेत म्हणजे ते लगेचच मामींच्या जवळचे तर ते लगेचच कोणीतरी आहेत असा संदर्भ आपण जोडू शकत नाही. प्रत्येक गावातला कुठला ना कुठला तरी वाहतूकदार असणारच. त्याच्यामुळं हे असं म्हणणं हे संदर्भहीन आहे. आणि याच्यावरती कारवाई करत असताना याच्यामध्ये फक्त बागलगटाच्या काळातल्या बाकी आहेत असं नाही, मागच्या सगळ्याच काळातल्या बाकीत खरं म्हणजे ह्या वसूल व्हायला पाहिजे. आत्ता आम्ही याच्यावरती कारवाई करतो. याची कोर्टाची जी रितसर फी भरावी लागते तीसुद्धा आम्ही मला वाटतं 18-19 मध्ये आम्ही काही प्रमाणात भरलेली. काही खटले सुरू आहेत. आता लोक येतील आणि हे करून देतील सेटलमेंट असं वाटलं होतं, पण जेव्हापासून कारखाना बंद आहे तेव्हापासून ते थोडंसं थांबलं आहे. ही 9 कोटीची बाकी, ही 9,22,00,000ची बाकी ही काढलीच नाही. यांनी आणखी काहीतरी याच्यावरती आहे या बाबतीमध्ये MSC बँकेने का. पण हा जर इतका सिरियस आरोप जर कोणी करत असेल 20-25 कोटींचा, मला असं वाटतं की असल्या बाबतीमध्ये आमच्यावरती 88 किंवा 83ची कारवाई केली गेली पाहिजे. आणि मी उघडपणे मी आवाहन करते, विनंती करते की आम्ही खरंच इतकं वाईट काम करत असतो तर 10 वर्ष आम्ही सत्तेत नाही आहे. मोकळे आरोप होण्यापेक्षा आमच्यावरती कारवाया हवा. कारण असं एखाद्याचं उगीच उठून काहीतरी बोलणं नाही तर त्याच्याशिवाय संपणार नाही. आपल्या कारखान्याकडं सुमारे 280 एकर जमीन आहे आणि कारखान्याचा जो आता करार जो होतोय भाडेतत्वाचा करार, हा 200 एकर जमीन धरून आहे की फक्त इमारत आहे? नाही, आदिनाथच्या नावावरती जेवढीही काही प्रॉपर्टी आहेत त्या संपूर्ण प्रॉपर्टीवरती हा व्यवहार होतो आहे. आदिनाथची या क्षणीची किंमत साधारण 150 कोटीच्या घरात आहे. प्लस आदिनाथमध्ये असलेली साखर 90 कोटीची आणि मला वाटतं शेलगाव मध्ये आदिनाथची थोडी पण ती पण जमीन आहे. तर असा हा जो सगळाच भाग आहे आदिनाथच्या नावावरती, त्या संपूर्णवरती ही सरपेसीची कारवाई त्यांनी केली. काही जणांना अशी शंका आहे, कारण म्हणजे मला इथल्या जबाबदार व्यक्ती बोलत होती, म्हणजे ज्याप्रमाणे जगदंबाचा अवस्था झाली, जगदंबा घेतला आणि त्याच्यानंतर अंबालिका या नावाने दुसरी युनिव्हर्सिटी होती. जगदंबा मूळ कारखाना तिथं 2 कारखाने होते, तसं आदिनाथ कारखाना एक ठेवून दुसऱ्या एक तिथं कारखाना उभा राहू शकतो अशी एक शक्यता व्यक्त केली. मुळात आपण एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की सरपेसीची कारवाई झाली आहे म्हणजे
हा एक फार चुकीचं वापरला जातो, वाक्य वापरले जाते की आदिनाथ देऊन टाकला. तर आदिनाथ हा चालवण्यासाठी दिलेला आहे, करारापोटी दिलेला आहे MSC बँकेने कारवाई म्हणून. तो विकला वगैरे हा शब्द नको आहे तिथं. आपल्याला या प्रोसेसबद्दल जर काही आक्षेप असतील तर ते निश्चितपणे ते असू शकतात, परंतु ही जी कारवाई आहे ही लीज आउटची आहे, सेल आउटची नाही. 15 वर्ष करायला जमलं नसतं हे MSC बँकेला विचारायला. संचालक म्हणून तुम्ही पण त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही विचारलं, त्याच्यावरती त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं की आम्ही निविदा मागवल्या, त्या निविदांमध्ये एकही निविदा ही 15 वर्षाची आली नाही, सगळ्या 25 वर्षाच्या आलेल्या असल्यामुळे आम्ही 25 त्यांनी एकदा रिटेंडरिंग त्याचं केलेलं आहे, पण त्याचं कारण 15 वर्ष हे नव्हतं. त्यांनी ते रिटेंडरिंग पुन्हा 8 सप्टेंबर 2020 जी आहे ते जास्तीत जास्त 15 वर्ष स्पष्ट लिहिलेले कुठल्याही कारखाना कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 15 वर्ष. माझ्या माहितीप्रमाणे काही दिवसापूर्वी काही सभासद हा मुद्दा घेऊन आले होते आणि त्यांनी एक PIL करायची इच्छा व्यक्त केली आणि कागदपत्रांच्या मदतीसाठी ते आमच्याकडे आले होते. ही कागदपत्र आम्हाला पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ती PILचं काहीतरी विषय 15चं हे जी आहे आणि नंतर 15 ते 25 वर्ष त्यामुळे जास्त गोंधळ आहे लोकांच्या मनामध्ये सगळ्या प्रक्रियेवर. बरं, पण ही प्रक्रिया आपण एक लक्षात घ्या पुन्हा एकदा की आदिनाथ संचालक मंडळ, आदिनाथ बोर्ड किंवा आदिनाथ GB यांनी केलेली नाही आहे. 25 वर्षाचं करार देणं, साखर ताब्यात घेणं हे पूर्ण MSC बँकेच्या अखत्यारीमध्ये झालं. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आदिनाथाचं म्हणजे आदिनाथ संस्था स्थापन झाली तेव्हापासून आदिनाथची बोलती राजकारण. आदिनाथ कारखाना सुरू व्हायच्या आधी 2 वेळा त्याची निवडणूक झाली. आदिनाथ सुरू झाल्यानंतर गाळप हंगाम 1993ला सुरू झाला, तेव्हापासून आत्तापर्यंत आपण एखाद्या वेळेस अपवाद असेल की पूर्ण 5 वर्ष सत्ता एखाद्या गटाकडे, मात्र प्रत्येक वेळेस ज्याच्याकडे सत्ता आली त्याच्याकडे संचालक सगळे राहिले. निम्मे संचालक कुठून गेले, 2-4 संचालक कुठून गेले, काय कारण? हा मला पडलेला प्रश्न तुम्ही मलाच विचारता. खरंच याचं उत्तर मला देता येणार नाही आणि हे खरंच खूप दुर्दैवी आहे. आर्थिक कारण असू शकतं का असं विचारायचं. हे असं कुठलंही वक्तव्य करणं 15 वर्षाची 15 वर्षाच्या एवढ्या अभ्यासानंतर निष्कर्षापर्यंत आला असता हे होऊ नये असं वाटतं. हे का होतं याचं उत्तर माहीत असतं तरी हे ते कसं होऊ नये ह्याची काळजी मी घेतली असते. कारण खरंच ही जर एकसंधता राहिली असती तर आज मकाईसारखा आदिनाथ सुद्धा ताठ होता असता. आणि मी पुन्हा एकदा विनंती करते, सभासदांना तर करतीच आहे, ते सोबत आहेत, कर्मचाऱ्यांना करते आहे आणि माझे जे राजकीय हितसंबंधी मित्र भाऊ आहेत त्यांनासुद्धा मी विनंती करते की बागलांचं राजकारण अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ अडचणीत आणणं आता तरी बास झालं पाहिजे. मॅडम माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आपलं 3 वर्ष झालं हा आदिनाथ कारखाना बंद आहे. अनेकदा बागर गटावर असा आरोप केला जातो की बागर यांनी स्वतः याची पद्धती भूमिका जाहीर करावी. जोपर्यंत म्हणजे कारखान्याचा करार झालेला असेल, कारखान्याची अडचणी आहेत, याला 3 वर्ष गेली बागर गटामध्ये जाहीर करायला. काय कारण? 3 वर्षाचा कालावधी माझ्या माहितीप्रमाणे तो गेलेला नसावा. 18-19च्या नंतर आम्ही 19-20 पर्यंत आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं आम्ही कोल्हापूर बँकेमध्ये गेलो होतो. म्हणजे जी आता तुम्ही क्रियाची भूमिका सांगितली कागदपत्रे दाखवले, पुराव्यानिशी दाखवली होती, हे सत्य किती ही येणारा काळ करून किंवा जे आरोप करतात ते त्याच्यावरती अजून तुमची लक्ष असू शकतात, हे नाकारता येणार निश्चितपणे. पण हे खुलासे दाखवण्यासाठी सुद्धा बाजार गटाला 3 वर्ष गेली. 3 वर्ष या अर्थाने म्हणतो मी 3 आहेत ते हंगामी कारखाना बंद आहे. त्या 3 वर्षात अनेकदा बाजार गटावरती आरोप झाले, पण बाजार गटाने आता जे स्पष्टपणे जाहीरपणे जे पुराव्यानिशी दाखवले याच्याने दाखवले, त्याचं कारण काय? आता येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार गट अजिबात नाही. उलट मला असं म्हणायचं नाही, बरोबर हा प्रश्न आपण विचारून खूप बरं केलं. उलट मला असं म्हणायचं की बागल गटावरती आरोपच इलेक्शनच्या काळात कायम झाले. आपण आणखीन पण बघा, विधानसभा सुरू झाली त्यावेळेला आरोप झाले, ZP पंचायत समिती सुरू झाली त्यावेळेला आरोप झाले. सुरू करताना आरोप कधी झाला नाही आणि आमचा एक गैरसमज होता की समजते लोकांना, माहिती आहे सगळ्यांना, कळतंय सगळ्यांना आणि आपण प्रयत्न करतोय, आपण दाखवून देऊ. पण दुर्दैव असं की आमचे प्रयत्न कमी पडले, आम्ही नाही त्याला पुरे पडू शकलो. आणि कुठेतरी हे लक्षात यायला लागलं की आपण जर आताही नाही भूमिका क्लिअर केली
आपण म्हणलं ते बरोबर आहे, उद्याला कोणाचं काही आणखी याच्यावरती मत असू शकतं, ते मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तर मी आत्ता बोलते त्याच वेळेला काही ठराविक लोक तयार असतील की आता ह्याच्यावरती काय उत्तर, त्याच्यावरती काय उत्तर, काहीच हरकत नाही, बोललंच पाहिजे. परंतु मी जे आत्ताला बोलते, हे ज्या पुराव्यानिशी बोलते, हे फॅब्रिकेटेड नाही आहे, हे जाऊन तपासले जाऊ शकतात. हां, ही चूक झाली माझी निश्चितपणे की मी 3 वर्ष का बोलले. तर मला असं वाटत होतं की हे समजतं. जेव्हा आरोपावरती आरोप व्हायला लागले आणि आम्ही शांत बसतो, कधी कधी असे असतं ना की आपलं राजकीय अस्तित्व उभं करण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप केल्याशिवाय तो हेतू पूर्णच होऊ शकत नाही. मग अशा वेळेला आपण उत्तर देत बसलो तर संस्था वेगळी बदनाम होते, बाहेर काहीच येत नाही, आरोप प्रत्यारोपातून. त्याच्यामुळे टाळलं. पण आता नाही बोललो तर जे बोललं गेले ते चुकीचंही खपेल, त्याच्यामुळे आज आम्ही उत्तर देतो.